आपापल्या टीमला घेऊन आपण त्वरित स्टेज जवळ यायचंय. सामना जबरदस्त आहे आणि जबरदस्त फलंदाजी जी मैदानावरती आपण बघताय वारंवार प्रति चेंडूवरती आपल्याला बघायला मिळते. अगोदर राजेश होता तर राहुल, दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विध्वंसक इनिंग जी खेळपट्टीवरती दर्शवली आहे. अजून एक सिक्सर. आहोत आदिवासी रायगड त्यांच्या विपक्षात ठाणे. अशा पद्धतीचा जो सामना आपण पाहाल, प्रेक्षणीय लढत आहे. दोन्ही टीम्स आपण आपला संपूर्ण स्कॉट घेऊन व्यासपीठाच्या दिशेने यायचं प्लीज. चला, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरदादा आपण कुठे असाल, कमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. चला, फिल्डिंग लावून घ्या, विलंब करू नका. वेळ तुम्ही घेत असाल तर आयोजकांना तुम्हाला पॅनलाइज करायला, कारण यानंतर अत्यंत महत्त्वाची मॅच आहे रायगड विरुद्ध ठाणे. जनरेटर व्हॅनच्या बाजूला जी मंडळी आहे त्यांना एक खास विनंती आहे की कृपया करून आपण तिथून बाजूला व्हा. खूप जागा आहे, खूप प्रचंड जागा आहे आपल्याकडे. त्या जनरेटर व्हॅनच्या समोर जी पब्लिक आहे त्यांना विनंती की कृपया करून तिथून बाजूला व्हा. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तिथून बाजूला व्हा. बाकी कुठेही थांबा तुम्ही, परंतु त्या जनरेटर व्हॅनच्या बाजूला थांबू नका. तुम्हाला ठाऊक आहे की इलेक्ट्रिक गोष्टी भरपूर आहेत, म्हणून विनंती आहे की तिकडे कृपया करून कोणीही थांबू नका प्लीज. बाकीचे कुठेही थांबा आणि सलामीची जोडी पाठवा. एवढा विलंब करून चालणार नाही, कारण 4-4 षटकांच्या मॅचेस आहेत, भरपूर मॅचेस आहेत. आणि रायगड ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपापल्या दोन्ही संघांना घेऊन आपण त्वरित मैदानाच्या दिशेने या, त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या.
चला मैदानामध्ये आपण पाहताय खेळपट्टीवरती आता सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये आपण बघाल भल्या मोठ्या लक्षाचा पाठला जो करत असताना सध्या तरी बघता जोडी टीम आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जशा पद्धतीने आपण बघताय सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव आणि कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील समीरजी सोमने सर. थँक्यू. चेक अंपायर, तुमचा डिसिजन फायनल असेल सध्या तरी, कारण टेक्निकल इश्यू आहे. चला तर मॅचला सुरुवात करतोय. 4 ओव्हरमध्ये धावा करायचे आहेत. चार ओव्हरमध्ये भक्ताचीवाडी या संघाला धावा करायचे त्या मात्र तब्बल 86, 86 मोठं टार्गेट आहे. 3 मॅचचे पॉईंट काउंट केले जाणार म्हणजे बरंच काही आहे. सर्वांचं स्वागत. सभापती चषकात पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. मला वाटलं निखिल सर येतील पटकन, ते आता एक बॉल पडल्यानंतर आले. स्वागत आहे तुमचं. फुल टॉस, बॉल मिडविकेटला, सीमारेषा पार, षटकार, साधावा. थोड्याच वेळात पाहुण्यांचं इथे आगमन होणार आहे आणि पाहुण्यांच्या स्वागताची देखील तयारी मात्र इथे चालू झाले. महेशजी मसे त्याचबरोबर मंगेशजी खेडेकर यांचं पुन्हा एकदा इथे आगमन होत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. रायगड ठाणे दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे, आपापली टीम घेऊन आपण त्वरित या, कारण थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांचं इथे आगमन होणार आहे. तर त्यांच्या स्वागताची देखील तयारी इथे चालू झाली. हो, पुन्हा मारलाय, मिडॉनला क्लिअर केलाय. बॉल जाईल वाडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून येतो आणखी एक चौकार. जनरेटर व्हॅनच्या बाजूला कृपया करून कोणी थांबू नका, प्लीज, विनंती आहे. दिनेश भगत याच्या बॅटमधून आणखी एक येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 14वर. 15 धावा झाल्यात, कारण एक वाईट बॉल होता. एक षटकार, 2 चौकार आलेत. चांगली बॅटिंग करतोय. 86चा पाठलाग करायचे तर अशीच बॅटिंग करावी लागेल ती दिनेश भगतला. दिनेश भगत आणि त्याच्या साथीला येतो दत्ता भगत. भक्ताची वाडी. हा बॉल चाललाय तो मिडविकेटच्या दिशेने. थोडी लगबग इथे चालू आहे पाहुण्यांच्या स्वागताची. यानंतर रायगड विरोधात ठाणे ही मॅच होईल. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. आणि आता जो तुमचा डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. तर चला, इथे पंच इशारा करतायत इट्स नॉट आउट, कारण काही टेक्निकल इश्यू आहेत त्यांच्यामुळे निर्णय मात्र इथे नॉट आउट देण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचं देखील इथे आगमन होईल, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आले. सन्माननीय सभापती साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आदरणीय नारायण शेठ डामसे साहेब यांचं देखील इथे आगमन होईल आणि त्यांच्या समूहात इतरही मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांच्या स्वागताची तयारी, जय्यत तयारी सध्या सर्व मंडळी करतायत. पुन्हा बॉल मारायचा होता तो ऑन साईडला. शॉर्ट मिडविकेट दरम्यान बॉल फील्ड होईल, सिंगल रन, आणि या सिंगलने स्कोर झाला आहे 18 धावा धावफलकावर. 18 धावा झाल्यात. महेशजी मसे लगबग चालू झाले. आता मला असं वाटतं पुढच्या एक 10 मिनिटांमध्ये
सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतील. मोहन पारधी आपला संघ घेऊन आपण चला आणि त्याच्या विरोधातला कॅप्टन ठाणे टीमचा कॅप्टन आपापली टीम घेऊन आपण त्वरित या. चला दोन्ही टीम कॅप्टन आपापली टीम त्वरित घेऊन या. रायगड आणि ठाणे. हा पहिला चेंडू डॉट टाकलाय धीरजने. 86चा पाठलाग करायचे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 18 झाल्यात. मोठ्या पल्ल्याचा पाठलाग करायचे तो भक्ताची वाडी या संघाला गावंडवाडीच्या विरोधात. हा चांगला बॉल, थोडी गती कमी होती परंतु आखूड टप्प्याचा हा चेंडू. पाहुण्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात मात्र इथे होईल. सभापती चषकात नारायण डामचं प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आणि एन डी ग्रुपच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. प्रचंड मेहनत घेतल्या आयोजकांनी या विभागामध्ये ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. पुन्हा गती काढून घेतली. गतीला बरोबर वापर करतोय तो गोलंदाज आणि त्यामुळे निर्धाव चेंडू येतात. प्रेक्षक तुमच्यासाठी नामी संधी आहे. आदरणीय मंत्री महोदया आदितीताई यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्या लकी ड्रॉचं पारितोषिक आहे आज रेफ्रिजरेटर फ्रीज. आणि रायगड विरोधात ठाणे माझे आदिवासी बांधव यांची मॅच. फाईन लेगला मारलाय आणि बॉल जाईल तो सीमारेषा बाहेर. चौकार येतोय. डीजे राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला. राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला. तू आता कुठे जाऊ नको हा. गेलास तर तुला शोधून आणतील. जगदीशजी आसावले यांना विनंती आपण स्टेजवरती या. पाहुण्यांचं इथे आगमन थोड्याच वेळात होईल. प्रेक्षक कुपन्स घेतले का? कुपन्स कोणती टीम आली? रायगड आले. रायगड आले. मोहन धुळे या टीमचा कॅप्टन आहे. मिडविकेटला फटका खेचला आहे. हा माफी असावी. मोहन पारधी या टीमचा कॅप्टन आहे. थोडी सवय झाली मोहनची. माझा एकदम चांगला मित्र आहे. मोहन पारधी या टीमला लीड करतोय रायगड टीमला. आणि मंदारे म्हटल्यानंतर हास्याचे फवारे नक्कीच असणार. बरोबर ना? राजेशला माहिती आहे. चला ठाणे टीम. अनंता गावंडा याला टीम घेऊन यायला विनंती की आपण मंचाच्या समोर या त्वरित. कारण थोड्याच वेळात आदितीताई तटकरे यांचं इथे आगमन होणार आहे सभापती चषकात. हा प्रेक्षक आज तुमच्यासाठी एकदम नामी संधी आहे. सर्व एन डी ग्रुप आयोजक यांना विनंती आहे. हा लेफ्टी बॅटर चांगला स्ट्रोक आहे. 24 झाल्यात. आणखी एक धाव घेतली जाईल. 86चा पाठलाग करायचे.
25 झाल्या धावा 25. रायगड आणि ठाणे दोन्ही टीमचे, मला असं वाटतं ठाणे टीमचे मेंटॉर आहेत. रायगड आणि ठाणे दोन्ही टीम तयारीत झाल्यात. एक लक्षात असू द्या, दोन्ही टीम कॅप्टन ताई आल्या की एका टीमने एका बाजूला राहा. जिथे पायरो सेट केलेत, वा काय फटका खेचलाय, प्रेक्षकांच्या भेटीला बॉल गेलाय, षटकार येतोय 6 धावा आणि या 6 धाव्याने स्कोर 31 झालाय 31. 86ची मॅच बनवण्यात येते. एक टीम पायरोच्या एका बाजूला राहील आणि दुसरी टीम पायरोच्या दुसऱ्या बाजूला राहील. आता या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. रायगड विरुद्ध ठाणे आदिवासी समाज बांधवांची एक जबरदस्त मॅच तुमच्या आमच्या भेटीला येईल. एक छोटं काम दिलं होतं स्टेजवरती, तो मुलगा कुठे आहे त्यांनी त्वरित संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. त्वरित 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 3 ओव्हरमध्ये. तिसरे षटक चालू असताना धावा झाल्यात त्या 31. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती मात्र स्पर्धा लाईव्ह चालू आहे. हा महिला पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. फुल टॉस बॉल, फायनल डिसिजन पंचांचाच असेल. नो बॉल +1. महिला पाहुण्या इथे उपस्थित होत आहेत. काही सदस्य असतील तर त्यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. फ्रीडची संधी असेल. सर्व आयोजकांना विनंती आहे की थोड्याच वेळात ताई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्याला सर्वांना प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि हा इव्हेंट मॅनेजमेंटवाला आई एकविरा बरोबर. फुलटॉस बॉल कव्हर्समधून मारण्याचा प्रयत्न आणि स्कोर झालाय. विसल नको देऊ, वैतागतील आहे. माझा काय 2 तासाचं काम आहे, नंतर वैतागतील नाही. 86चा पाठलाग करत असताना धावा झाल्यात बगताची वाडीच्या 34 झाल्यात 34. थोडा सामना आता गावंडवाडीकडे झुकला आहे. इथे एक छोटा मुलगा होता कॉमेंट्री बॉक्समध्ये, छोटा म्हणजे त्याला विनंती आहे की समीर सोमणेशी आपण परत संपर्क साधा. हा धनाजी गावडे, तानाजी गवारी आणि दीपक सुपे साहेब यांचं इथे आगमन झालंय. श्रीकृष्ण सुपे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. क्या बात आहे. अगदी मागे जात असताना फटका खेचलाय. वाडी स्लॉंगॉन सीमारेषा पार. भक्ताची वाडीचा षटकार 6 धावा. रायगड ठाणे या टीमची प्लेइंग 11 जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सबमिट करा. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. आमचे ठाणे टीमचे मेंटॉर आहेत तुकाराम वाघ सर, सध्या ठाणे टीमचे ते मेंटॉरिंग करतायत. पाहुण्यांची लगबग आज या सभापती चषकामध्ये. प्रेक्षकांना नामी संधी आहे. तुमच्यासाठी आज फ्रीज आहे लकी ड्रॉमध्ये आणि ताईंच्या शुभ हस्ते तो लकी ड्रॉ होणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका. तुमची चिठ्ठी निघाली आणि तुम्ही कदाचित घरी असाल तर मग काय फायदा होणार नाही. फक्त चिठ्ठ्या घ्या आणि फुकट आहेत त्या. फक्त तुमचं नशीब पाहिजे, बाकी काही नाही. नशीब चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच फ्रीज मिळेल. आणि पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. DJ मास्टर आपणही रेडी राहा. इव्हेंट मॅनेजमेंटवाले आपणही रेडी राहा. आणि सर्वांना विनंती आहे आयोजकांना की आपण प्रवेशद्वाराजवळ चला. सर्व आयोजकांना विनंती की आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ चला. सर्व पाहुण्यांना माफी असावी. सर्व आयोजकांना विनंती की आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ चला, जिथे आपले सर्व पाहुणे उपस्थित होत आहेत.
लेफ्टी बॅटरने हा फटका खेचला आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे कॅच पकडेल. फलंदाज बाद डीजे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदया, महिला व बाल विकास मंत्री सन्माननीय आदितीताई तटकरे यांचं इथे आगमन होत आहे. सभापती चषकात आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं देखील इथे आगमन होत आहे. आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा भरवण्यात आले, सलग 3 वेळा विविध गटातून निवडून येणारे, सलग 3 वेळा अगदी रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पद भूषवणारे सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेब आणि आदितीताईंचं स्वागत करूया आपण सभापती चषकात. गोरगरिबांच्या हाकेला धावते प्रेमळ तिचं ते मन. डॅशिंग आमची आदितीताई आहे रे नंबर 1. डॅशिंग आमची आदितीताई आहे रे नंबर 1. त्या राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने ताईंना विनंती आहे, सर्व पाहुण्यांना विनंती आहे, महाराष्ट्राचे एकच दादा स्वर्गीय अजितदादा यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करावी. त्या अगोदर महापुरुषांना अभिवादन करतात ताई. सुधाकर भाऊ यांना पण विनंती आहे की आपण देखील स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करावी. महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्व हरपलं. महापुरुषांना अभिवादन करण्यात येते. क्रांतीसूर्य राघोजी भांगरे गणपती बाप्पाच्या प्रतिमेस इथे पुष्पहार अर्पण करण्यात येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील प्रतिमेस, महापुरुषांच्या प्रतिमेस आपण इथे अभिवादन करतोय. आणि महाराष्ट्राचा दादा हरपला. महाराष्ट्रातील दादा नेतृत्व झाले बहु होतील बहु, परंतु या समहा नेतृत्व नाही. सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत असताना आदितीताई आणि त्याचबरोबर सुधाकर भाऊ, मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या. सभापती चषकात आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, आयोजक यांना विनंती आहे की आपण मंचाच्या समोर येऊन थांबावं. महाराष्ट्र राजकारणाच्या अभ्यासू नेतृत्वाने आपल्या नेतृत्वाची भुरळ पाडणाऱ्या सन्माननीय आदितीताई यांचं इथे आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. आदरणीय सुधाकर भाऊ घारे आपलंही स्वागत आहे. आदरणीय नारायण शेठ डामसे, सन्माननीय अशोक शेठ भोपतराव, दीपकजी श्रीखंडे, ऋषिकेशजी राणे, अक्षयजी तिटकारे साहेब उपस्थित होत आहेत. महिला तालुका अध्यक्षा रंजनाताई धुळे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मोठ्या संख्येने सर्व मंडळी इथे उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत. रायगड विरोधात ठाणे.
रायगड विरोधात ठाणे ही प्रेक्षणीय लढत आहे आज. सन्माननीय पंकजदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत सह्याद्रीच्या कुशीत खांडच्या बाजूला म्हणजे जिथून भीमाशंकरचा प्रवास चालू होतो ट्रेकिंगचा, या संपूर्ण विभागाचा उल्लेख केला तर जवळजवळ मला असं वाटते 50हून अधिक आदिवासी वाडी असतील इथे. सर्वाधिक मोठ्या संख्येने कोणता समाज राहत असेल इथे तर तो आदिवासी समाज आहे. आणि त्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय नारायणशेठ डामसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथजी धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. प्रमोदजी पिंगळे साहेब देखील उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण ताई आल्या म्हटल्यानंतर सर्व पदाधिकारी ते उपस्थित झालेत. नगरसेवक महेंद्रजी चंदन आपलंही मनपूर्वक स्वागत. बंधू देशमुख आहेत, अक्षयजी तेटकारे, अशोक शेठ बोपतराव, मनपूर्वक स्वागत सर्वांचं या सभापती चषकात. रायगड ठाणे या मॅचचा टॉस होईल आणि खेळाडू तुम्ही डिस्बर्स होऊ शकता. फक्त आता आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन मंचावरती या आणि मॅच चालू करा. कारण यानंतर ताईंच्याच शुभ हस्ते टॉस होईल आणि ती मॅच आहे समोरची ती मात्र चालू होईल. चला पंच मॅच चालू करा. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती. अल्पेशजी थरकोडे यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. बरीच मंडळी उपस्थित आहेत. प्रशांतजी शेंडे नगरसेवक खोपोली नगर परिषद आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अशोक शेठ सावंत साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या मुख्य मंचावर. खरं तर संपूर्ण स्टेज खुल्ला आहे कारण महाराष्ट्राच्या मंत्री महोदया आदितीताई यांचं इथे आगमन झालंय. आजचा मदर्स डे आहे, आईचा दिवस आहे. आईचा दिवस हा प्रत्येक दिवस असतो. कोणता दिवस असा नाही तो आईचा दिवस नाही आणि बाबाचा दिवस नाही. पुष्पाताई देखील उपस्थित आहेत, नगराध्यक्षा. आणि मला अजूनही आठवतं आहे की 1 मे 2024ला सुधाभाऊ आपण एक बोमला विठोबा बरोबर ना धाकटी पंढरी येथे एक छान महिलांसाठी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला आदिताई उपस्थित होत्या. तेव्हाही त्या महिला आणि बालविकास मंत्रीच होत्या. आणि तेव्हा ताईंनी निर्णय घेतला होता तो खरोखरच खूप मोठा होता की आपल्या नावाला म्हणजे माझं नाव समीर आहे तर त्याच्यापुढे फक्त शहाजी सोमणेच होत होतं. परंतु आदिताईने घोषणा केली, मंत्रिमंडळाने घोषणा केली की आईचं पण नाव जोडलं जाईल. आणि आता तुम्ही शाळेमध्ये जा, तुम्हाला ते आवर्जून सांगतायत की बाबाचं नाव असेल परंतु आईचंही नाव जोडलं जाईल. बरोबर ना ताई? आणि तेव्हा तुम्हीच तिथे ती घोषणा केली होती धाकटी पंढरीच्या त्या प्रांगणामध्ये. 1 मे 2024ला ती मात्र घोषणा झाली होती. तर आजचा हा मदर्स डे खास करून सर्व आईंना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर रायगड विरोधात ठाणे या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. या मंचावरती या कॅप्टन दोन्ही पण मंचावरती या. मोहन पारधी जो आमच्या कर्जतचाच आहे आणि दुसऱ्या बाजूला अनंत गावंडाना यस ठाणे टीमचा कॅप्टन आहे. ताईंच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या लगबगीला सुरुवात करतील. पहिल्या रात्री ताई रायगड विरोधात ठाणे ही मॅच झाली. खरं तर क्रिकेटच्या बाबतीत सांगायची गरज नाही ताईंना, ते साहेबांकडूनच सर्व काही आलंय. आणि आता आपण इथे करतोय टॉस. हे दोन्हीही ताई आदिवासी समाजाचे कॅप्टन आहेत, ठाणे टीम कॅप्टन. टेल इज द कॉल. या अनंताशी थोडी आपण चर्चा करू. ताईंना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हा. हा तुझा टॉस आहे रायगडचा. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. ताईंना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हा. मोहन एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यात रायगड विरोधात ठाणे मॅच खेळतोय, काय म्हणशील या मॅचबद्दल आणि सन्माननीय नारायणशेठ डामसे यांच्या आयोजनाबद्दल? सर्वप्रथम मी आयोजकांचे धन्यवाद मागेल, ज्यांनी सगळ्यात सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला रायगड वर्सेस ठाणा मॅच खेळण्यासाठी संधी दिली, त्याच्यामुळे अमर लंगे यांचे खूप धन्यवाद. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पहिल्या रात्रीमध्ये याच मैदानावरती रायगड विरोधात ठाणे ओपन अपची मॅच झाली आणि आता खास करून आदिवासी समाजाला एक प्रतिनिधित्व मिळावं, त्यांचे देखील एक सामना व्हावा ही संकल्पना घेऊन स्वतः नारायणशेठ आलेले आहेत. काय म्हणाल या मॅचबद्दल आणि खास करून जी समाजाला संधी दिली त्याबद्दल? दादांचे मानवतेवे अभिनंदनच आहे, त्यांनी आम्हाला इथं संधी दिली त्याच्यामुळे सर्वांचे आभार. थँक्यू. होता मोहन आणि अनंता जो ठाणे टीमला लीड करतोय. अनंता काय म्हणशील, कर्जतकर आवडले का तुला? तुझं स्वागत जोरदार केलंय सर्व कर्जतकरांनी. नक्कीच स्वागत तर भरपूर केलं. आम्ही सगळे खुश झालो आणि आयोजकांचं तर मनापासून कौतुक. आणि एवढ्या मोठ्या स्टेजला सामने भरवलेत अमरदादांनी आणि आयोजकांचे. तर सगळ्या प्रेक्षकांना आणि आम्ही चांगली एक लढत खेळण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद. तर या ठाणे टीमला पण शुभेच्छा असतील. दोघांना शुभेच्छा. मॅचला सुरुवात करावी आणि क्षणाचाही विलंब न करता आता आपण सन्मानाकडे वळतोय. आजचा हा सभापती चषक, आजची चौथी रात्र आहे. पहिल्या रात्री ताई आम्ही खूप जण सर्वजण वाट पाहत होतो. आम्हाला वाटलं की पहिल्या रात्री तुम्ही नक्की याल. तेव्हा रायगड ठाणे ही मॅच झाली. एवढं प्रेम आहे. ही मॅच खरं तर फ्रेममध्ये होतीच, परंतु नारायण शेठ म्हटले की कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्राधान्य देऊ, कारण शेड्यूल मोठं नको. परंतु त्यांना कळालं की ताई येत आहेत, मग त्यांनी पुन्हा मॅच राखून ठेवली. या संपूर्ण विभागामध्ये जवळजवळ 50 वाड्या आहेत, सर्वांना ठाऊक आहे. रायगडचा विचार केला तर मला असं वाटतंय ताई अध्यक्षा देखील राहिलेल्या आहेत. हजारोहून आदिवासी वाड्या जास्त आहेत. तर या विभागातील नव्हे तर कर्जतचा विचार केला तर संपूर्ण आदिवासी समाज अगदी आणखी प्रकाश झोतात आला पाहिजे, यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत नारायण शेठ डामसे साहेबांचे. आणि आज या सभापती चषकात ताईंची उपस्थिती आम्हाला इथे लाभली. मी आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या रणरागिणी, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आणि महाराष्ट्राची लाडकी बहीण आदितीताई तटकरे यांना आपण इथे सन्मानित करावं. महाराष्ट्रातील राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि कार्यक्षमतेने अल्पावधीच अगदी स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आदितीताई यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आदितीताईंचं स्वागत आहे. सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर मी सन्माननीय आदरणीय नारायण शेठ डामसे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे, खरं तर शस्त्रक्रिया झाले, डॉक्टरनी सांगितलं जास्त बोलायचं नाही, जास्त फिरायचं नाही, परंतु ताई आल्यात, सगळेजण आलेत, तर भाऊ कुठे थांबणार आहेत. तर भाऊंचा एक जोरदार स्वागत आपण या मुख्य मंचावरती करतोय. आणि आजच्या संपूर्ण पत्रकार परिषदेतील एक वाक्य भाऊंचं सर्वांच्या मनाला लागून गेलं की मी माझ्या पदासाठी किंवा स्वार्थासाठी पक्षाला वेठीस धरणारा कार्यकर्ता नाही किंवा पदाधिकारी नाही. मला असं वाटतं सुधाकर भाऊ घारे यांच्या या स्टेटमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी आवर्जून सांगितलं सध्या पक्षाची परिस्थिती काय. जरी आज इथे आपण सुखाचे दिवस पाहत असलो तरी सुद्धा आपले दादा हरपलेत याची जाणीव राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. सन्माननीय दीपक श्रीखंडे साहेब, सन्माननीय अशोक शेठ भोपतराव यांचा आपण इथे सन्मान करतोय. प्रकाश पिंगले यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशोक शेठ भोपतराव साहेबांना आपण इथे सन्मानित करावं. मॅच चालू होईल, थोडं थांबा. सर्वांची सन्माननीय अशोक शेठ भोपतराव साहेबांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. बरेच सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. ताईंची उपस्थिती लाभले. यानंतर सन्माननीय अशोक शेठ सावंत साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबांना, वैभव मसे यांना विनंती की सन्माननीय अशोक शेठ सावंत साहेबांचा आपण इथे सन्मान करावा. आयोजकांच्या वतीने सर्व सन्मान करतोय. पहिल्या रात्री वैकुंठ शेठ पाटील होते, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र उद्घाटन सोहळा पार पडला. नारायण शेठ डामसे सलग 3 वेळा, पंकजदादा वेगवेगळे जिल्हा परिषद गट. पहिला नेता असा असावा की ज्याने सलग हॅट्रिक मारले, ती पण समाज कल्याण सभापती पदाची पण. आणि सन्माननीय अशोक शेठ सावंत साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर दीपक शेठ श्रीखंडे साहेबांचा नाही, हॅट्रिक समाज कल्याण सभापतीची. ताईंची हॅट्रिक सर्वांना माहिती आहे, त्या गोष्टीत काय प्रश्नच येत नाही, संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. परंतु ज्या विभागाचं आपण नेतृत्व करताय सन्माननीय दीपक श्रीखंडे साहेबांचा सन्मान मात्र इथे संपन्न होईल. आयोजकांना विनंती की आपण हे सन्मान करावेत. आणि आता आपण कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांना पण आपण इथे सन्मानित करतोय. जयवंतीताई इंदोळा यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पाताई दगडे यांना आपण सन्मानित करावं. ताईंचा सन्मान मात्र इथे संपन्न होईल. सहर्ष स्वागत. आज मदर्स डे आहे. आईशिवाय घर नाही. कदाचित परमेश्वराला प्रत्येक घरात येता येत नाही, म्हणून त्याने आई दिली आपल्या सर्वांना. आणि आज पुष्पाताईंचा सन्मान इथे संपन्न होतोय.
आदरणीय पुष्पाताईंचा सन्मान. यानंतर महिला वर्षाताई शेळके रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या यांना पण आपण इथे सन्मानित करतोय. जयवंतीताई यांनाच विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते वर्षाताई शेळके यांना सन्मानित करावं. थोडे फास्ट घ्या कारण मॅच पण बघायचे सर्वांना. रायगड ठाणे रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सन्माननीय वर्षाताई शेळके यांचा पण सन्मान आपण इथे करतोय. आणि जयवंतीताईंनाच विनंती आहे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा रंजनाताई धुळे यांना पण आपण सन्मानित करावं. सर्वांचा सन्मान. यानंतर महिला तालुका अध्यक्षा सन्माननीय रंजनाताई यांचा पण सन्मान जयवंतीताई यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर विनंती आहे खेडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते एकनाथजी धुळे साहेबांना आपण सन्मानित करावं. खरं तर कोणताही कार्यक्रम असू दे राष्ट्रवादीचा त्यांच्या प्रास्ताविकनेच सुरुवात होते. आणि आता एकनाथजी धुळे साहेबांचा सन्मान मंगेशजी खेडेकर यांना विनंती आहे की आदरणीय एकनाथजी धुळे साहेबांना आपण सन्मानित करावं. रमेशजी मराडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आदरणीय पंकजजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करावं. आदरणीय पंकजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. आदरणीय सुधाकरजी डायरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. अतुल दुर्गे यांना विनंती आहे की आदरणीय सुधाकरजी डायरे साहेबांना आपण सन्मानित करावं. बरीच मंडळी उपस्थित आहेत. रायगड ठाणे ही मॅच देखील इथे चालू होत आहे. ताईंची उपस्थिती आपल्याला इथे लाभले सभापती चषकामध्ये. अगदी सह्याद्रीच्या खुशीत. आणि बांधकाम सभापती कर्जत नगर परिषदेचे सन्माननीय महेंद्रजी चंदन साहेब महेश मसे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. महेंद्रजी चंदन साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. कर्जत नगर परिषदेमधील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार महेंद्रजी चंदन साहेब. तब्बल 1000हून अधिक मताधिक्य ज्यांनी प्राप्त केलं आणि त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. पंचायत समिती सदस्य अक्षयजी तिटकारे यांचा पण सन्मान इथे संपन्न होईल. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण पटापटे सन्मान स्वीकारावेत कारण आपल्याला सन्माननीय शेखरजी जांभळे साहेबांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. माझे नगरसेवक देखील इथे बसलेत. सर्व पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी म्हटल्यानंतर आणि ताई आल्यात साहेब आले की सर्वांची लगबग मात्र इथे लाभते. दोन्ही टीम गेल्या आतमध्ये रायगड आणि ठाणे. उत्तम पादीर सर आले असतील. अरुणजी बदे साहेब यांचा पण आपण इथे सन्मान करतोय. प्रकाशदादा पिंगळे यांना विनंती की अरुण बदे साहेबांचा आपण सन्मान करावा. सर्व मंडळी आज सभापती चषकाच्या निमित्ताने. ऋषिकेशजी राणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सन्मानित करावं. खंडस अर्थातच भीमाशंकरच्या पायथ्याशी सन्माननीय बंधू देशमुख साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते बंधू देशमुख साहेबांचा देखील सन्मान इथे करावा. खरं तर ते कधी कधी बाजूला असले की पाहुण्यांच्या सन्मानाची अजिबात मला चिंता लाभत नाही. धडाधड नावं सर्वांची येऊन जातात. नगरसेवक प्रशांतजी शेंडे साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. बरीच मंडळी मागेही उपस्थित आहेत. आता रायगड ठाणे टीम रेडी आहे ना अमर? अमरने दिलेला शब्द मात्र इथे पाळला. अरुणजी घाक साहेबांचा सन्मान मात्र इथे संपन्न होईल. अविनाशजी कडू साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. काही प्रोटोकॉल चुकले असतील तर त्याबद्दल माफी असावी कारण मोठ्या संख्येने सर्व उपस्थित आहेत. सर्व सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आपलंही स्वागत. अविनाशजी कडू साहेबांचा इथे सन्मान होईल. निलदेश साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. खडे साहेबांचा निलदेश साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. नगरसेवक प्रशांतजी शेंडे यांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. जांभळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खोपोलीचे देखील बरेच पदाधिकारी
जयवंतीताई हिंदोळा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी पंचायत सभापती उपसभापती रंजनाताई यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते जयवंतीताई हिंदोळा आपण यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर काही सदस्य पण इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. बऱ्याच जणांना मात्र उत्कंठा लागली. अमर लांगी पण इशारा करतायत की जो प्रेक्षकांसाठी रेफ्रिजरेटर आहे लकी ड्रॉला, हा त्याचाही आपण लकी ड्रॉ ओपन करू. निलदे साहेबांचा, संतोषजी निलदे साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. सभापती चषकात 4 रात्रींची स्पर्धा आहे. सगळीकडे पाऊस पडला, परंतु नारायणजी डामसे साहेबांवरती असलेली वरद कृपादृष्टी त्या पावसाची, इथे पाऊसच पडला नाही. रुपेश देशमुख साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. अल्पेश थरकोडे देखील उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचा आकाश कांबरी यांना पण इथे सन्मानित करण्यात येईल. काही माझ्या ग्रामपंचायत सदस्य कुमारजी शेळके यांचा पण इथे सन्मान संपन्न होईल. आकाश कांबळे साहेबांचा पण इथे सन्मान मात्र संपन्न होईल. अर्जुन सकपाळ साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. साठे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साठे साहेबांचाही सन्मान, आज खोपोलीहून देखील बरीच मंडळी उपस्थित झालेत. स्वागत आहे सर्वांचं. रायगड ठाणे मॅच, सर्वांचं लक्ष लागलंय. दत्तात्रयजी हिंदोळा सरांचा पण सन्मान मात्र इथे आपण घेणार आहोत. समीर साठे साहेब यांचा पण आपण इथे सन्मान करतोय. खोपोलीचे सर्व पाहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. अल्पेश थरकुडे यांना पण विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारावा. सर्व जे ग्रामस्थ आहेत, ग्रामपंचायतीच्या सदस्य, महिला सदस्य पण आहेत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत. रायगड ठाणे मॅच चालू होईल. सुपे सरांचा पण इथे सन्मान आपण करणार आहोत. मी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आदरणीय नारायणजी डामसे साहेब आणि आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता क्षणाचाही विलंब न करता थोडे सत्कार आपण इथे थांबवतोय. आणि ताईंना विनंती आहे, सह्याद्रीच्या कुशीत आणि त्याचबरोबरीने भीमाशंकरच्या पायथ्याशी आपण आहोत. सभापती चषकात आपलं सहर्ष स्वागत आणि सर्वांना आपलं मनोगत मात्र इथे ऐकायचं आहे. आज सभापती चषक 2026च्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य मान्यवर, या ठिकाणी जमलेले आलेले सर्व खेळाडू, सर्व टीम्स, संघ मालक, व्यासपीठावर माझ्या समवेत उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे, नगर परिषदेचे, नगरपंचायतीचे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, इथे जमलेले सर्व प्रेक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच सर्वांच्या वतीने सभापती चषक आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित, पुनर्निर्वाचित सभापती नारायणजी डामसे साहेबांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते. त्यांचे आभार मानते की आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी आज या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर काही दिवसांपूर्वीच आमची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की ताई उद्घाटनाला आपल्याला यायचं आहे, पण नेमकं त्या दिवशी थोडी माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला येता आलं नाही. इथे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या समवेत काम करणारे सुधाकर भाऊ आहेत. ते सुद्धा त्यावेळेला त्यांची एक छोटीशी सर्जरी होती, त्यामुळे तेही येऊ शकले नाहीत. पण दोघंही बरं झाल्यानंतर पहिला कुठला कार्यक्रम आम्ही घ्यायचा ठरला तर तो हा सभापती चषक होता. आणि खऱ्या अर्थानं आज आपण हा आयोजित केलात. ठाणे आणि रायगडची टीम, रायगडची ठीक आहे, रायगडच्या यांना ते काय जाऊन रायगडमध्येच राहणार आहेत, पण अधिक वेळ जर लावला तर कदाचित ठाण्याची टीम परत ठाण्याला जायला निघू शकते. त्यामुळे मी अधिक वेळ याच्यामध्ये घेणार नाही. पण जशी क्रिकेटमध्ये हॅट्रिक असते, एखादा बॉलर
3 विकेट काढून हॅट्रिक करत असतात. एखादा फलंदाज जो आहे तो 3 चषक किंवा चौकार मारून हॅट्रिक करत असतात. तसं आमच्या डामसे साहेबांनी पण हॅट्रिक केली आहे. त्याचेही मी या निमित्ताने मनापासून अभिनंदन करते. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला दुसऱ्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून, तिन्ही वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करत असताना घड्याळाच्या चिन्हावर केली, याचा मला अजून जास्त आनंद आहे. त्यामुळे मनापासून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या या संबंध जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये मी आणि सुधाकर भाऊंनी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये एकत्र काम केलं. त्यावेळेला डामसे साहेबसुद्धा जिल्हा परिषदेचे सदस्य होते, तेव्हासुद्धा ते सभापती म्हणून त्यांनी काम केलं. पण गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस सभापती आणि सदस्यांकडनं असणारी अपेक्षा ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण 2017मध्ये त्या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यानंतर 2022मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं. त्यामुळे 3-4 वर्ष प्रशासक असल्यामुळे आत्ता निवडून आलेल्या सर्वच मग नगराध्यक्ष असो, नगरसेवक असो, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, सगळ्यांकडूनच खूप मोठ्या पद्धतीनं अपेक्षा ह्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत. त्यामुळे एका बाजूला आज आपण हे सामने त्या ठिकाणी आयोजित केलेत, याबद्दल अभिनंदन आहेच. पण आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळामध्ये समाज कल्याण या खात्यामध्ये सुद्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं काम व्हावं आणि शेवटच्या घटकापर्यंत आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं काम हे त्या ठिकाणी पोचावं, अशीच माझी या निमित्ताने सदिच्छा राहील. स्वभावाने जसे ते रोकटोक आहेत तसे कामामध्ये सुद्धा नक्कीच ते रोकटोक असतात. आणि त्यांना जोड इथं सुधाकर भाऊंची मिळाली आहे आणि बाकी सगळी इथली जी मंडळी आहे त्यांची मिळाली आहे. मी नेहमी म्हणत असते की आमच्या दक्षिण रायगडमध्ये म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची संबंध किंवा रायगड जिल्ह्याचं संपूर्ण मिळून जितकं ॲग्रेशन असेल तेवढं आम्हाला कधीकधी एक कर्जतमध्ये पाहायला मिळतं. आणि आदरणीय तटकरे साहेबांचं सुद्धा नेहमी विशेष लक्ष या संपूर्ण भागामध्ये असतं. सुधाकर भाऊंनी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी पक्षासाठी जे काही यश मिळवून दिलं त्याचं एक कार्यकर्ता म्हणून, मी एक कार्यकर्ता म्हणून म्हणेन की एक कार्यकर्ता म्हणून जितकं त्याच्याबद्दलचं कौतुक करावं, जितका अभिमान बाळगावा तितका कमीच राहील. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली झालं आहे. आणि अशाच पद्धतीनं पुढंसुद्धा जिल्ह्यामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काम होत राहो. आज स्वर्गीय अजितदादांना आपण श्रद्धांजली अर्पण करून चषकाचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर नेता काय असतो आणि नेत्याचं पाठबळ काय असतं हे एका कार्यकर्त्यालाच कळत असतं. जसं एक नेता घडत असताना कार्यकर्त्याची गरज असते, तसं प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याची सुद्धा तितक्याच पद्धतीनं गरज असते. त्यामुळे आज दादा आपल्या सगळ्यांमध्ये नाहीत, याचं खंत, याचं दुःख, याची वेदना ही नेहमीच त्या ठिकाणी मनामध्ये राहणार. मी नेहमी कर्जतमध्ये येते आणि मला दादांचं एक वाक्य आठवतं की सर्वात चांगलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जर कुठे अख्ख्या राज्यामध्ये असेल तर ते माझ्या कर्जतमध्ये आहे. त्याचा आवर्जून उल्लेख दादा नेहमी करायचे. त्या कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा आदरणीय दादांच्या हस्ते झालं. आणि आज ते आपल्यामध्ये नसल्याचा एक खंत, दुःख, वेदना तर नेहमी आयुष्यभर त्या ठिकाणी राहील. पण आज सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत. उद्या त्यांचा पहिला रायगड जिल्ह्यातला दौरा रोह्यामध्ये आहे. मी आपल्याला सर्वांना सुद्धा त्या निमित्ताने मनापासून आमंत्रित करीन, कारण आणखीन त्यांनी इतर कुठल्याही ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली नव्हती. पण आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान ठेवून त्या रोह्यामधल्या एका विकास कामाचं भूमिपूजन हे त्यांच्या हस्ते उद्या होत आहे. त्यामुळे आवर्जून त्याही निमित्ताने मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करते. सहभागी झालेले 32 ना किती टीम, किती 40 टीम्स जे आहेत त्याच्या सर्व खेळाडूंना मी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. आणि मी एका गोष्टीचा नेहमी आवर्जून उल्लेख करते की क्रिकेटचे सामने आयोजित करण्यामध्ये कर्जत आणि खालापूरचा तोड नाही. त्यामुळे अतिशय उत्कृष्टरित्या आपण आज हे सामने आयोजित केलेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातले आणि परिसरातले खेळाडू, आपले इथले आणि विशेष म्हणजे आदिवासी समाजाचे सुद्धा खेळाडूंना अधिकाधिक इथं प्राधान्य देऊन
त्यांना त्या ठिकाणी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी डामसे साहेब मनापासून आपल्या सर्व सहकाऱ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करते. सहभागी झालेल्या सगळ्याच खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक वेळ न घेता आता आपण जो प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे तो ताईंच्या शुभ हस्ते इथे ओपन करणार आहोत. हा मॅच चालू करायची. चला तर रायगड ठाणे ही मॅच चालू करा, कारण ताईंना पण ही मॅच बघायची आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये निखिल सर आणि त्याचबरोबर उत्तम पादीर सर देखील असतील आणि आमचा छोटा प्रकाश तोही इथे मात्र असेल. एक नशीबवान प्रेक्षक. प्रेक्षकांच्या बाबतीत IND ग्रुप आपण देखील या. रेफ्रिजरेटर आहे, गरमी वाढले भाऊ. आणि कर्जत खालापूरचं आयोजन मोठं का होतं आहे, कारण त्यांच्या मागे रवींद्र बांगारे. अभिनंदन. आहे का इथे रवींद्र बांगारे? उपस्थित असेल तर पारितोषिक मिळेल. रवींद्र बांगारे आहेत का? आहे. आवाज आलाय, इथपर्यंत आवाज आलाय. तर रवींद्र बांगारे याला विनंती आहे की आपण मंचावरती या. ताई, खरं तर या विभागामध्ये रायगड ठाणे मॅच होईल म्हणजे ओपन अपची कोणाला वाटलं देखील नव्हतं. अनेक ठिकाणी शहरात वगैरे पटकन जुळून जातात, परंतु भीमाशंकरच्या पायथ्याशी या आदिवासी विभागात जे नारायणजी डामसे साहेबांनी ती मॅच घेतली. क्रिकेट हा एक माध्यम आहे, परंतु आपल्या सर्व समाजाला प्राधान्य देण्यासाठी आणि सर्वांना ठाऊक आहे की संपूर्ण आदिवासी समाजाचं किती प्रेम आहे सुधाकर भाऊ घारे यांच्यावरती, ते सांगायची कोणालाही अजिबात गरज नाही. आणि आज हा रवींद्र बांगारे आलाय धावत. या पटकन या. रेफ्रिजरेटर यावरती. रवींद्र बांगारे, हा त्याला पारितोषिक आपण इथे देणार आहोत. अमर लांगी, रेफ्रिजरेटर वरती येऊ शकतो ना? नाही ताई थांबा. 32 माळ्यापर्यंत जातो तो. थांबा ताई, या इथे. किती या इथेच आपण देऊया आणि थोडी चर्चा आपण रवींद्र बांगारे सोबत करू आणि लगेचच मॅचला सुरुवात करू. अधिक वेळ पण झालाय, परंतु सर्वांचं प्रेम आहे या स्पर्धेवर. रवींद्र बांगारे बोलेल ना तो. वाडी कोणती दादा? मार्गाची वाडी. क्या बात आहे. कुठून आहे? जवळच आहे. क्या बात आहे. नारायण शेठ यांना सर्व वाड्या माहिती आहेत. आता पण 50 वाड्यांची नावं घ्यायला सांगितले, धडाधड घेतील नावं. आहे. अमर लांगीचं खरोखरच विशेष कौतुक आहे. एकदा जोरदार टाळ्या रवींद्र बांगारेसाठी होऊन जाऊ द्या. या सर्व धन्यवाद. थोडं तोही बोलेल ना पटकन. रवींद्र, कसं वाटतंय? फ्रीज लागलाय, ताईंच्या शुभ हस्ते तुला फ्रीज देण्यात आला. एकदम मजेत. अमर लांगे आहे मधून काहीतरी भेटला आम्हाला भेट म्हणून. हा, नारायण शेठचं नाव घ्यायचं तर अमरचं नाव घेतो हा. म्हणजे अमर लांगे सांगतोय मी म्हणजेच शेठ आहे, बाकी काही सारखत नाही. का म्हणशील? नारायण शेठ संपूर्ण वाड्यामध्ये सगळीकडे फिरत असतात. त्यांचं काम मोठं आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा निवडून आलंय. कसं वाटतंय काम नारायण शेठ यांचं? धन्यवाद. कारण ते निवडून आले म्हणून असं आयोजन आम्ही कधीच बघितलं ना आमच्या याच्यामध्ये. माझ्यापेक्षाही षटकार मारलास तू मोठा. अभिनंदन, धन्यवाद. 2 वाक्यात कार्यक्रम केला त्याने. आता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. रेफ्रिजरेटर जरा थोडा बाजूला घ्या. मॅच चालू करा. जे पायरो सेट केलेत आता ते आपण काढून घेतले तरी चालतील, कारण मॅच बघायचे. मॅच पटकन चालू करा. ताई निघतायत, परंतु मॅच चालू करा पटकन. घ्यायचं आतमध्ये. चला तर आतमध्ये येत आहेत. अमर, सॉरी, परंतु ताई मात्र इथून रजा घेत आहेत. सन्माननीय
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्राची लाडकी बहीण आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे बलून्स इथे आणि या मॅचची सुरुवात देखील करतोय. रायगड ठाणे या मॅचची सुरुवात देखील करतोय. नारायण शेठ डामसे सर्व रिक्वेस्ट करतायत भाऊ आपण आतमध्ये चलावं. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांची उपस्थिती आपल्याला लाभले. इथे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, रायगड विरोधात ठाणे, पटकन तिकडे आपण उभे राहून जा. इव्हेंट मॅनेजमेंटवाला पण आपला आतमध्ये गेलाय. उत्तम पादीर सर आमचे समालोचक, आदिवासी समाजातील प्रकाश भला, मुरबाडचे समालोचक निखिल वाकळे, ही सर्व मंडळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होती. आमचा अंपायर राजेंद्र भोईर, नितेश भोईर आणि त्याचबरोबर मंदार राणे हे देखील पंचायत, आणि अमर लांघे यांची प्रचंड मेहनत. सभापती साहेब नारायणजी डामसे साहेब ताईंनी पण उल्लेख केला की विजयाची हॅट्रिक, सभापती पदाची हॅट्रिक आणि समाजासाठी त्याने केलेलं काम हे खूप मोठे आहे. आणि ताईंच्या शुभ हस्ते बलून्स फ्लॅग करून मात्र आपण या रायगड ठाणे या मॅचचा शुभारंभ करतोय. महाराष्ट्राची रणरागिणी, महाराष्ट्राची लाडकी बहीण आदितीताई यांची उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमाला लाभली. आदरणीय नारायणजी डामसे साहेब यांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संपूर्ण आदिवासी समाज, कर्जत खालापूरचं प्रेम ज्यांना लाभलंय ते सन्माननीय सुधाकर भाऊ घारे साहेब, आपलंही मनपूर्वक आभार. त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, कर्जत पंचायत समितीचे सदस्य, खालापूर पंचायत समितीचे सदस्य, नगर परिषदेचे सदस्य, नगराध्यक्षा यांचंही, खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक, या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय नारायणजी डामसे साहेब आणि या संपूर्ण एनडी ग्रुप आयोजकांच्या वतीने, जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आणि नारायण डामसे प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांची उपस्थिती आपल्याला इथे मात्र लाभली. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदान लगेचच मात्र खाली करा आणि आपल्याला रायगड ठाणे ही मॅच मात्र चालू करायची. माझे दोन्ही समालोचक मित्र मात्र या मॅचसाठी सेट झालेत आणि जे काही नियम आहेत, किती ओव्हर आणि त्याचबरोबरीने किती गोलंदाज, आपण लवकरात लवकर ही माहिती द्यावी आणि मॅचला लगेच सुरुवात करावी. आडवा करू नका फ्रीज, नाही तर आडवा होईल, तो उभाच न्या, कॉम्प्रेसर खराब होईल त्याचा. तर चला मॅच चालू करा. जबरदस्त नियोजन सभापती चषकात आपण निश्चितच पाहतो. आणि आता रायगड ठाणे या मॅचला सुरुवात होईल. डीजे एक छानसं गीत लावून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू. 5 ओव्हर ना राजेंद्र भोईर, 5 ओव्हर 5 बॉलर. ओके, चला मॅचला सुरुवात करतोय. निखिल वाकळे सर जोडले जात आहेत आणि विनोद मोरे साहेबांचे इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मॅचला होते सुरुवात. रायगड विरोधात ठाणे, 2 बलाढ्य शक्ती, आदिवासी समाजातील सर्व बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद समीर सर. तुम्ही पाहताय आदरणीय नारायण डामसे प्रतिष्ठान आणि जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सभापती चषक 2026. आदरणीय तानाजी गवारी सरांचा इथे वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा आणि अमरजींना देखील विनंती आहे की आपले शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. येस, लेट्स प्ले द गेम. रायगडाच्या विरोधात ठाणे आणि ठाण्याच्या विरोधात रायगड अशी लढत क्रीडांगणाच्या आतमध्ये. विनायक गोरे आणि अनंता, पहिलाच बॉल, जागा बनवली, उडवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, ठोकलाय पहिला, अत्यंत अचंबित करणारा फटका चौकार. तानाजी दादा आहेत ना, हा त्यांचा आज वाढदिवस आहे. मुख्याध्यापक आहेत. क्या बात आहे. जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सुगवेचे सन्माननीय तानाजी गवारी साहेबांचं इथे, आणि जिल्हा शिक्षण समितीचे अध्यक्ष, म्हणजे आम्हाला पण शब्द व्यवस्थित बोलावे लागतील. आता ल न जरा नीट वापरावं लागेल, कारण मुख्याध्यापक साहेब इथे आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार मारलाय, तो मात्र ठाणे टीमने. सोहिल धारबाव
इथे दुसरा बॉल आपटून टाकलाय त्यांना आणि नियंत्रण होतं चेंडूमध्ये. डॉट बॉल श्रीकृष्ण सुपे सरांचा पण आपण इथे सन्मान करणार आहोत. श्रीकृष्ण सुपे साहेबांचा देखील सन्मान होईल. 1-2 सन्मान आहेत. रायगड ठाणे मॅच मात्र इथे चालू आहे. येस, मोठा खेळाडू आहे सोहेल दारपवार, सध्या गोलंदाजीच्या भोवळ्यावर आहे. इथे पहा बॅकफुटवर जाऊन पंच केला, बॉल उडवला डीप थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधल्या क्षेत्रातून बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा कशात. थँक्यू डीजे. षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांकरता नामी संधी आहे. प्रेक्षक कमाल कॅच साठी 6,666 रुपयांचं कॅश प्राइज, पण एका हाताने. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय आहेत. एका हातानं षटकाराच्या बाहेर रेलिंगच्या बाहेर जर झेल टिपला गेला तर 6,666 रुपये. आदरणीय श्रीकृष्ण सुपे साहेबांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. गोलंदाज तयार आहे. इथे पहा चांगली गोलंदाजी, बॅटची लिडिंग एज आणि परतावा लागतंय. पहिला धक्का, फलंदाज बाद मिस्टर विनायक गोरे. बॅक टू द डगआउट. हमसे दादा जाया नावत दम हाय रे आमच्या नारायण डमसे रायगड खरं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि त्या क्रिकेटच्या पंढरीतील एक प्रमुख प्रभाग उरण या विभागातील हा गोलंदाज सोहेल धारपवार. चौथ्या बॉलवर त्यानं केलाय वार. पहिला ब्रेक थ्रू दिलाय ठाणे संघाला. टॉस ज्यावेळी जिंकला गेला रायगडाकडून त्यावेळी त्यांनी निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि निर्णय योग्य कसा आहे हे मात्र सोहेल धारपवार सांगतोय. 2 चौकार जरूर आलेत. 8 धावा धाव फलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील प्रकाश बल्ला, नवीन अगदी दमदार समालोचक मुरबाड तालुक्यातील, आणि त्यांचं देखील स्वागत आहे या कॉम्बॉक्स मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे जितेंद्र शेंडे. स्वागत आहे तुझं देखील मिस्टर बल्ला. या सध्या आपण बघाल मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ जो आपण बघताय, प्रेक्षणीय लढत जी आपण बघताय मैदानामध्ये सुरू आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवरती जितेंद्र आले आहेत. गोलंदाजीमध्ये सोहिलधार पवार जो गोलंदाजी करत असताना सध्या चांगली गोलंदाजी जी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. डॉट बॉल. गोलंदाज तयार. सोहेल या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड स्टंप्स पायात टाकला होता वेगानं, आणि इथे पहा परफेक्ट इन बिटवीन द पॅच लाईन. पंचांचं बोट आकाशाला घालतंय गवसनी. दुसरा धक्का ठाणे संघाला. बॅट्समन आउट. फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये. आपण बघाल बॅटिंग करत असताना सध्या ठाणे टीमला आपण पाहाल सुरुवातीला टॉप ऑर्डरच्या फलंदाजीमधून तिथे विनायक, त्याच्यानंतर अनंता गावंड आहे. 2 खेळाडू आपण पाहिले, पण सध्या आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर जितेंद्र शेंडे इथून स्वस्तात बाद झालेला. म्हणजे गोलंदाजी करत असताना सध्या आपण बघाल रायगड संघ सध्या चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस, जितेंद्र शेंडे जो धारोळ या संघाचा प्रभाग आहे, आणि खरं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये आदिवासी समाजातून पहिला संघ जो प्रमोट झाला तो हाच धारोळ संघ, आणि त्याचाच हा प्रभाग असणारा जितेंद्र शेंडे. खरं तर डेफिनेटली दिवस बदलत असतात. मी बऱ्याचदा म्हणतो की क्वालिटी जरी असली कधी कधी नशीब तुमच्या बाजूनं नसतं. कदाचित जितेंद्रच्या बाबतीत तसं आज घडलंय. स्वस्तात बाद झालाय. 0चा चष्मा घालून इथून गोल्डन डकचा ठरलाय शिकार. येस, अवी वाघ त्याला देखील तुम्ही खेळताना पाहताय. वाघाची वाडी या संघाचं प्रतिनिधित्व तर करत आलाय, आणि तो संघ देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मुख्य भूमिका बजावताना आपण पाहिलाय. वळूयात मैदानाच्या आत, जिथं ठाणे आणि रायगड बऱ्याचदा चर्चा असते क्रिकेटच्या पटलावरती या मॅचची. इथे मात्र बॉल तयार. हलक्या हातानं पहा सॉफ्ट हँडचा वापर केला. इथे शॉर्ट पॉइंटचा खेळाडू
स्थगिती दिली आहे बॉलला, परंतु इम्प्रुव्हायझेशन होतं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, विशेषतः एलिव्हेट करता आला नाही फलंदाजाला या चेंडूला आणि तदनंतर एक डॉट बॉल. चांगला खेळ मैदानामध्ये आपण बघाल सध्या रायगड संघ जो करत असताना बघायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहाल गोलंदाज अविनाश वाघ गोलंदाजी करतात. अनेक वेळा याही खेळाचा आपण उल्लेख पाहिलेला आहे, पण सध्या आपण पाहताय बॅटिंग करत असताना टीमचा कॅप्टन ठाणे संघाचा आपण पाहाल अनंता गावंडा होता, डेंजर झोनला सापडले होते. मिस टायमिंग आपण पाहिलं, पण तिथे आपण बघताय फॉलो थ्रू वरती अविनाशने केली ही भरपूर मोठी चुकी आणि त्यातल्या त्यात एक सिंगल जिथून मिळाली जाते. निखिल सर काय वाटतं या सामन्याबद्दल? कदाचित एखाद्या बलवान खेळाडूला जेव्हा तुम्ही संधी देता, ते मी बऱ्याचदा म्हणतो की एखाद्या जखमी वाघाला जीवनदान देण्यासारखं असतं. योग्य वेळी तो योग्य बॅक पलटवार जरूर करेल. इथून अनंत गावंडा तसा क्षमता आणि कपॅसिटन्स असलेला खेळाडू आहे. गोलंदाजी महाकवर अविनाश आहेत. 2 चेंडूंचा खेळ त्यांच्या मार्फत संपलाय. तिसऱ्या चेंडूच्या खेळाला इथून मात्र सुरुवात होते. 5 षटकांची लढत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. वेगावर स्वार झाला होता गोलंदाज, भन्नाट वेगानं फेकलाय बॉल. कदाचित इथे आता स्पीडोमीटर लावला असताना 140 किलोमीटर पर आर प्रति वेगानं किंवा त्याहूनही अधिक हा चेंडूचा वेग इथून गणला जाऊ शकला असता. 9 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश वाघ मात्र ताकद लावतोय रायगडाच्या गुणवत्तेकरता, रायगड संघाला खरं तर दावेदारी स्पष्टपणे निभावण्याकरता. कारण याआधी पहिल्या रजनीमध्ये जी रायगड ठाणे लढत पाहिली तिथे रायगडाला अपयश आलं होतं. चांगलं वाटेल आपण पाहाल खेळपट्टीवरती अविनाश गोलंदाजी करतात. समोर खेळपट्टीमध्ये आपण बघाल बॅटिंग करत असताना मुरबाडचा खेळाडू आपण बघताय चापेवाडी संघाचा बबलू पारधी मैदानामध्ये आपण पाहताय. सध्या स्कोरबोर्डला थोडीशी नाजूक परिस्थिती, क्रिटिकल सिच्युएशन जे आपण बघाल 9 धावा बॅटिंग करणाऱ्या ठाणे टीमच्या आहेत. हो, गती भरपूर आहे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पण पाहाल अविनाश वाघ उगाचच एका खेळाडूला तर सुप्रसिद्धी भेटत नसते, त्यामागचा त्याचाही खेळ हा भरपूर मेहनतीचा असो, संघर्षाचा असो. आणि आज जे काही खेळाडू आपण बघाल या सामन्यामध्ये खेळतात ठाणे टीम कडून असो, रायगड टीम कडून असो, प्रत्येकी खेळाडू जर पाहायला गेले तर गावाच्या टीम मधूनच पुढे आले. आणि सध्या आपण बघाल हे बॅटल चांगलं आहे. एका फुटवर्क थोडासा पाहायला मिळाला. मी तर म्हणेन की पायांची हालचाल फलंदाजाची थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि तेच गणित हेरलं गोलंदाजांना असं म्हणावं लागणार. अविनाश वाघ इथे मात्र 4 चेंडू त्यानं डॉट टाकलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. मी याआधीच उल्लेख केला की रायगडाचं क्रिकेटच वेगळं आहे. रायगड ही अशीच क्रिकेटची पंढरी गणली गेली नाही. कदाचित एखाद्या वेळी तुम्ही हरवू शकाल जरूर, परंतु रायगड क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही चाळून पाहिला तर मग त्यांच्या क्षमतेची आणि गुणवत्तेची आपल्याला कदाचित माहिती येऊ शकेल. इतकं तरबेज क्रिकेट आहे रायगडाच्या मातीमध्ये. इथं 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल 4.5 धावा प्रति षटक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. तिसरं षटक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. हो, जरूर अगदी आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रायगड संघ जो चर्चेत दिसतोय. कारण 2 ओव्हर्समध्ये आपण बघाल बॅटिंग करणाऱ्या ठाणे टीमला धावाच आल्या नाही आहेत. म्हणजे आता दबाव आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी समोर रायगडच्या टीमने बनवलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या ठाणे टीमवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. कुणाल निकम इथून गोलंदाजीसाठी दाखल झालेत. स्ट्रायकर बॅटर टीमचे कॅप्टन आपण बघाल ठाणे संघाचा, ज्या खेळाडूंना खरं तर भरपूर चांगलं क्रिकेट आपल्या वर्षानुवर्ष अनेक साळ्या खरं तर वर्षामध्ये खेळलेले तोच अनंता गावंडा खेळपट्टीवरती बघायला मिळतोय. बॉल होता यार, अराउंड द स्टम्प्स ना आला होता. कदाचित मी तर म्हणेन की ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅस्प्रोविचची आठवण करून देणारा चेंडू त्याने टाकला होता. अक्रॉस सीम ॲक्शननं गती होती, फ्लाईट देखील होती, परंतु थोडासा बाहेरच्या दिशेनं चेंडूचं डिलिव्हर्जन, त्यामुळे पंचांनी इथे घोषित केलं व्हाईट बॉल. बॉल होता यार, फटका देखील तरबेजा उडवलाय. ऑन द राईज, ऑन द अप बॉल चाललाय. मनगडाचा इथे केलाय फलंदाजानं वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा, षटकार. तो की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. चला वळूयात आपण मैदानाच्या आत.
इथे मात्र षटकार ठोकलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर कुणाल निकम, त्याच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलंय. फलंदाज पुन्हा एकदा आनंद तयार. सुपर बॉल प्रचंड वेगानं इथे मात्र चेंडूचं डिलिव्हर्जन केलं होतं. कदाचित मी तर म्हणेन की इनपॅच लाईन पासून थोडं खाली खेळण्याचा प्रयत्न, अचंबित करणारी उंची चेंडूला अचानक मिळाली आणि त्याचाच फायदा इथे गोलंदाजाला झालाय जरूर. गोलंदाजी भरपूर चांगली आहे मैदानामध्ये. आपण बघाल सध्या तरी रायगड संघ गोलंदाजी करत असताना चर्चेतलं क्रिकेट खेळतोय. मिसामिंग फटका बसेल, लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू दाखल होतोय, जिथे आपण पाल क्षेत्ररक्षक भरपूर लांब होतोय आणि त्याच गोष्टीवर आता फायदेशीर काम करत असताना एक सिंगल मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या ठाणे टीमला. मनस्थिती मोठी ठेवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या ठाणे टीमच्या बॅटर्सला, कारण हा सामना जर पाहिला तर दोन्ही जिल्ह्याचा खरं तर नक्कीच आपण बघाल भरपूर मोठ्या प्रसिद्धीचा आहे. बॅटची लिडिंग एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या मस्तकावरनं इट्स अ बाईज आणि पंचांनी इथे मात्र दर्शवलंय हा बाईजचा सिग्नल आहे. आल्यात चौकाराच्या 4 धावा जरूर आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. आदरणीय महाराष्ट्र पोलीस विलासजी निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. वळूयात मैदानाच्या आत. बॅट आणि बॉल मधला टायमिंग जो आहे तो इथे जुळत नाहीये. महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय, फार ताकद आहे खरं तर. बऱ्याचदा आपण म्हणतो की महाराष्ट्र पोलिसांना 24 तास अशीच मुभा दिली पाहिजे, पूर्ण सुपडा साफ करतील सगळ्या गुन्हेगारांचा. इतकी ताकद आहे महाराष्ट्र पोलिसांमध्ये. मी ज्यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख करतो त्यावेळी मला स्वर्गीय तुकाराम ओंबळे सरांची आठवण होते. हातात काठी असताना ज्या माणसानं जिवंत अजमल कसाब, ज्याच्या हातामध्ये AK-47 2 होत्या, त्याला पकडण्याचं धाडस जावळीच्या वाघानं दाखवलं. ही ताकद आहे खरं तर महाराष्ट्र पोलिसांची. इथे पहा, येस डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आणि याच धावा इथून मात्र गणल्या जातील कुणाल निकमच्या विरोधात. संघाची टोटल पोहोचली आहे विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन. स्कोर फ्लायज टू द 24, लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्त्वपूर्ण विनायक गोरे आणि त्याचा साथीदार जितेंद्र शेंडे हे स्वस्तात बाद झालेत. आदरणीय विश्वासजी शेंडे, विलासजी निरगुडा साहेब, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. त्यांचा इथे होईल शुभागमन. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे 8 धावा प्रतिषटक सरासरीनं 24 धावा धावफलकावर. सामन्यामध्ये आपण बघाल प्रेक्षणीय लढत जी आपल्याला बघायला मिळते आहे. चला पाणी पाठवा, ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचं आहे. आतापर्यंत गोलंदाजी करणारा संघ जो भरपूर चांगल्या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळतोय, पण पलटवार इथून दर्शवणं गरजेचं आहे, कारण आपण बघाल धावा कमी आहेत आणि खेळपट्टीवरती लक्ष टाकलं तर अजूनही ठाणे टीमकडून आपण बघताय टीम कॅप्टन अडंता गावंडा आणि त्याच्या सोबतीला बबलू पारधी खेळतोय. म्हणजे आक्रमण इथून होऊ शकतात, पण विचार केला तिकडनं तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रायगड टीमकडून 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी याच दरम्यान आपण पाहाल आदरणीय किसनजी निरगुडा सर आणि त्याचबरोबर विलास भाऊ महाराष्ट्र मुंबई पोलीस जिथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही सरांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत. सभापती चषक प्रेक्षणीय लढत मैदानावरती बघायला मिळते आहे, जिथे आपण पाहताय भरपूर चांगलं धुवंत युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये रमलं गेलं आहे. येस, आदरणीय सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेबांचा इथे मनापासून त्यांना सलाम करावा लागेल. न भूतो न भविष्य, म्हणजे फायर क्रॅकर शो ज्यावेळी अजिंक्यजी पाहिला ना, वेगळाच संचार प्रत्येकाच्या उरामध्ये होत होता. आणि खरं तर आमचे मिस्टर अमरदादा लांगी पूर्ण दारोमदार सांभाळतायत. क्रीडांगणाच्या आत, क्रीडांगणाच्या बाहेर देखील त्यांचं देखील मनापासून कौतुक. नटराज स्टाईल हा फटका वेगळ्या दिशेनं स्क्वेअर ऑफ द विकेट सजवायचा होता, त्यामुळे इथे पहा अगदी सरेंडर केल्यासारखा प्रकार मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल एक्झिक्युशन. ज्या अपेक्षेनं प्रेक्षक राजा इथं आलाय त्या अपेक्षेनं खरं तर तो खेळ होताना ठाणेकरांच्या वतीनं दिसत नाहीये.
बरेचसे खेळाडू थोडंसं अपयश आल्यानंतर खचून न जाता लढावं लागणार आहे पुन्हा एकदा. हरिश्चंद्र आले बाट, इथे पहा एक्स्ट्रा कव्हरला चपराक लगवायची होती, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक टिपलाय, लढी संपवलाय. फलंदाज मिस्टर बबलू पारधीचा खेळ. आणि टीमला सामन्यामध्ये आपण बघाल ठाणे संघ दाफलकावरती भरपूर सारा बागफुडला दिसतोय. मॅचमध्ये आपण बघाल नवीन बॅटर कबड्डीच्या आतमध्ये इथून आता दाखल केले जातील. विशाल शेंडे आपण बघाल धारोळ गावातील आणि धारोळ टीमचा अजून एक चांगला खेळाडू विशाल शेंडेला मैदानाच्या आतमध्ये इथून पाठवलं जातं. आज ठाणे संघाची फलंदाजी ही भरपूर कमजोर आपल्याला बघायला मिळाली आहे आणि गोलंदाजी करत असताना ठाणे टीम खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. हो, हरिश्चंद्र पोकळे गोलंदाजी करतात. जिथे आपण पाहाल गतिमंत चेंडू शारीरिक क्षेत्रातून भरपूर चांगली गती ट्रान्सफर केली आणि पॉपिन क्रीजवरती फलंदाजाला आपण बघताय टप्पा पडल्यानंतर रोखत असताना परफेक्ट हा डॉट बॉल. टपालवाडी गावचा आपण बघताय सध्या गोलंदाजी करतोय. हो, शबोलून खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला चेंडू मैदानामध्ये. हो, एक्स्ट्रा थ्रो, प्रोटेक्शन तिथे आपण बघताय थर्डमॅन एरियामध्ये बघायला मिळत आहे. ऑलमोस्ट चोरून मेरून एक सिंगल मेल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल बॅटिंग करणारा ठाणे टीम 25 धावा धाव फलकावरती आहेत. 1983 ला जसं आपण पाहिलं ना की ज्या पद्धतीनं मिस्टर शर्मा यांनी कामगिरी केली, मदनलालनं ज्या पद्धतीनं ज्या कॉन्फिडन्सनं गोलंदाजी केली, आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट आहे. कदाचित तो आत्मविश्वास ठाणे संघाला पुन्हा गेन करावा लागेल, कारण आत्मविश्वास जर उंचावला तर आणि तरच खेळाडू इथून त्यांचा खेळ द्विगुणित करू शकतील. ऑलमोस्ट आत्मविश्वास सागर तर तुम्हाला खचून द्यावा लागणार नाही, वाढवावा लागेल. कारण सामन्यामध्ये आपण बघाल ठाणे टीमची परिस्थिती इतकी क्रिटिकल वाटते की इथे या स्कोरबोर्डला प्रोजेक्टेड स्कोरनुसार आपण बघाल भरपूर साऱ्या कमी धावा होतील. ऑलमोस्ट आपण पाहाल हो स्टाकर बॅटर समोरच्या दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघू शकता शॉट सिलेक्शन खूप चांगले आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हटला मग चेंडू गॅप मध्ये दाखल होतो. आपण बघाल आलाय मिड ऑफला चौका. तत्पूर्वी एक शुभागमन या ठिकाणी होतं. माजी प्रथम नागरिक तथा माजी सरपंच आदरणीय मंगल इनकर या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावरती येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 धावा. इथून उभारी देण्याचा प्रयत्न ठाणेकरांच्या वतीनं होतोय, विशेषतः फलंदाज विनायक गावंड. इथे पहा चांगला बॉल, फ्लाइंग स्वीपचा खेळाडू पुढे सरकला, थोडीशी झटापट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि इथे सिंगल एक कन्वर्ट होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. खरं तर चिंचवलीचा धुरंधर अजूनही क्रीडांगणाच्या आतमध्ये लढतो. अनंत गावंडला तुम्ही पाहताय, संघाच्या कर्णधार पदाची शिरपेजाची जबाबदारी त्याच्या डोक्यावरती आहे. 4 षटकांची लढत इथे मात्र पूर्वार्धातली संपली आहे. एंड ऑफ द 4th ओव्हर, स्कोर फ्लायज टू दी 30 रन्स. 30 धावा धाव फलकावरती आहेत. महत्वपूर्ण युद्ध मैदानावरती आपण पाहाल प्रेक्षणीय सामना. प्रेक्षक देखील आवर्जून आपली नजर वेधून करतर मैदानाच्या आतमध्ये हा सामना बघतायत. पण ठाणे संघ धावांसाठी आपण पाहाल इथून भरपूर सारा संघर्ष करतोय आणि त्यामध्ये आपण बघू शकाल सध्या गोलंदाजी करणारा रायगड टीम नक्कीच 1 सेट इनिंग मधील डावाच्या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती शुभम नाईक दाखल होत आहेत. आपण बघू शकाल ज्या खेळाडूचा नेहमीच उल्लेख केला जातो, मॅन फ्रॉम मोहोपाडा. आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी आता दाखल झालेले आहेत आणि समोर स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहाल टीमचे कॅप्टन सध्या ठाणे संघाचे अनंत गावंडा तिथे खेळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये इथून अधिकच्या धाव्यांचा मनसुबा बाळगणं हे भरपूर गरजेचं आहे. हो, शुभमचा हा बॉल फुलटॉस होता, बाकीला खाली ठेवून हा फटका घेत असताना आपण मिड विकेट या एरियामध्ये बघितलंय. सिंगल मिळाली जाईल. नुकतंच आपण बघाल आदरणीय विलासजी माली साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं करूया मोस्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सामना चांगला आहे. कबड्डीमध्ये आपण बघाल सध्या बॅटिंग करत असताना ठाणे टीम जो शेवटच्या ओव्हरमध्ये अधिकच्या धाब्यांचा तर प्रयत्न जरूर करते, बट
स्कोरबोर्ड वरती लक्ष टाकलं तर आपण पाल 32 धाबा बनलेल्या आहेत सध्या ठाणे टीमच्या. फक्त 32 धावा आहेत आणि 5 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. डेप्थ ओव्हर सध्या तुम्ही पाहताय. फटका पहा, जोर लावला जातोय, फोर्स केला जातोय फटका, परंतु इन फ्रंट ऑफ द फिल्डर हा फटका सजवलाय, त्यामुळे एकही धाव न घेणं पसंत केलंय. डॉट बॉल. इथून निर्धाव चेंडूची खेळी जिची सांगता संपन्न होते. शुभम नाईक, मोहपाडा. खरं तर मोहपाडाचं क्रिकेटच वेगळं आहे. जुनी सुप्रीमोची स्पर्धा जी पाहण्याकरता खरं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील रथी महारथी जिथे संघर्ष करायचे त्याच विभागातून आलेला हा खेळाडू त्याच्या विरोधात चढवला आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. अत्यंत गरजेचा ठाणे संघाचा, ठाणे ब्रँडचा षटकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. आयुष्यात आहे ना, आपल्या संकटांना कधीच सांगू नका, आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की आपल्या आयुष्यातली संकट किती मोठी आहेत, परंतु त्या संकटांना आवर्जून सांगा की आपल्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न किती मोठी आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता कदाचित इथे लढावा लागणार आहे ठाणे संघाला. आणखीन एक चांगला तरबेज फटका. मिडविकेटला बॉल चाललाय लॉंग ऑन. मिडविकेटच्या क्षेत्रात प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न जो खरं तर अनाठाई केला गेलाय. विकेट इथे द्यावीच लागेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाजाला परतावा लागणार आहे. विकेटचं पतन. विकेट क्रमांक इथून निघाली आहे, परतीचा प्रवास करतीये. तिसऱ्या विकेटचं पतन. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब. विकेट इथून स्वतःहून सॅक्रिफाईस केले कारण स्ट्राईक हवी होती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. अनंत गावंडा या बॅटरला अजून एक चांगला स्ट्रोक जिथे आपण बघू शकाल. मिडविकेटला क्षेत्ररक्षक हो यावेळेस भरपूर मोठी चुकी केली आहे आणि फलंदाजी करत असताना आपण बघाल जुना जाणता खेळाडू, ठाणे टीमचा नेतृत्व करणारा खेळाडू अनंताच्या बॅटमधून चौका. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. परतीचे सगळे दोर जर कोणी कापून टाकले असतील तर संघाचा सर्वोत्कृष्ट सेनापती कसा असावा हे उदाहरण सेट करणारा ठाणे संघाचा तारणहार अनंता गावंडा मात्र एकटा किल्ला लढवतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त स्ट्रोक. उडवलाय बॉल लॉंग ऑन ला. चाललाय चेंडू. हॅव अ लुक ॲट दॅट. इट्स आउट ऑफ द पार्क. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. 6 धावा इथून आल्यात आणि टीमची टोटल ठाणे संघ प्रथम फलंदाजी करत असताना ठोकल्यात 49. विजयाकरता अर्धशतकाची गरज आहे रायगडाला. 50 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकं आणि यानंतर उत्तरार्धामध्ये जो शिगेचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळी आपण पुन्हा रिजॉईन होऊ. तत्पूर्वी एक संधी देऊयात आपण डीजेला. कमॉन. रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन. लाखा लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. लाखा लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 थँक्यू. सध्या तुम्ही ही स्पर्धा सभापती चषक आदरणीय सन्माननीय श्री नारायण शेठ डामसे प्रतिष्ठान आणि जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली पाहताय आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आमचे KTC लाईव्ह इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. स्वच्छ आणि पारदर्शकता
क्वालिटी सोबतच त्यांची गुणवत्ता ज्या पद्धतीनं आपण पाहत आलाय, तर एक गोष्टीचा आवर्जून इथे मी उल्लेख करेन प्रकाश, की खऱ्या अर्थानं बघा संकटाच्या काळात जो आपल्याला साथ देतो ना तोच खरा आपला पाठीराखा असतो. मी बऱ्याचदा या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करतो की ज्यावेळी अजिंक्य पवार याला कोणी प्लॅटफॉर्म देत नव्हता त्यावेळी आदिवासी क्रिकेट असोसिएशननं त्याला संधी दिली आणि तो इथवर पोहोचला. आज खरं तर हे जे KTCचं सगळं जे गुपित आहे किंवा जे यश आहे त्याच्या मागे आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि आदिवासी समाजाचा एक मोठा वाटा आहे मोलाचा. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणूनच मी म्हणतो ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में अपने साथ खडा वो सबसे बडा. आणि कदाचित हे अजिंक्य पवारला इथे लक्षात ठेवावं लागेल. वळूयात उत्तरार्धामध्ये चेसिंग करायचं आहे रायगड संघाला आणि त्याच 50 धावा त्याचा पटल इथून चेस केलं जाईल का? चला बॅट्समन बी फास्ट. रायगड संघाचे 2 धुरंधर लगेचच क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत. पहिला इनिंगचा खेळ जिथे आपण संपूर्ण झालेला पाहिला. सुरुवातीला ठाणे टीमने बॅटिंग केली, ज्यांनी 49 केले आणि आता 50 धाबेचे लक्ष या सामन्यामध्ये सेट केले. आणि आपण बघा रायगड टीमची आता सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर्स इथून आता पाठवले जात आहेत. सुरुवातीला संघर्ष जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमने केला, पण म्हणतात ना नक्कीच कठीण प्रसंगांना जो करतात अगदी भिडण्याची ताकद ठेवतो तो नक्कीच यशस्वी होतो. मैदानावरती कॅप्टन कूल इनिंग अनंत गावंडाने खेळली ठाणे टीम कडून. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 50 धाबा चेस होतील की डिफेन्स हे आपण ऐकणार आहोत. आणि सध्याच्या घडीला ओपनर फलंदाज इथून रायगड टीमचे दाखल होत आहेत. येस, रायगडाचे 2 धुरंधर अजय भस्मा आणि त्याचा साथीदार मोहन पारधी, टीमचा कॅप्टन, मॅन फ्रॉम कळंबनवाडी. खरं तर ममदापूर परिसरातील खेळाडू आहे आणि चर्चा झाली की 2016-17ला बेकऱ्याच्या क्रीडांगणावरती मोहन पारधीनं केलेल्या अनेक इनिंग त्याच्या नावावरती आहेत, परंतु वन ऑफ द बेस्ट इनिंग की जिथे फार कमी चेंडूंमध्ये जास्त धावा त्यानं चेस केल्या होत्या. आणि बेकऱ्याचं क्रीडांगण तसं फार मोठं क्रीडांगण आहे, तिथे फलंदाजी करणं फार फार मोठी गोष्ट आहे. मोहन पारधी आणि त्याचा साथीदार अजय भस्मा आलेत. माथेरानचा खेळाडू आहे. दोघांकडनं देखील रायगड संघाला अपेक्षा आहेत. आणि आता गोलंदाजी करता गोलंदाजी माकवर गणेश जाधव जो खेळाडू दाखल होतोय, मॅन फ्रॉम ढवळेपाडा. कित्येक रायगड मधल्या रजनी क्रिकेट स्पर्धा ज्या संघानं जिंकल्यात गाव गटातून, त्याच ढवळेपाडा संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून काम करणारा गणेश जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये. चला, मोठी लढत जरूर पाहायला मिळेल. क्रेडेन्शियली हेच तर आम्ही निश्चितच नुकताच आपण पाहिलं ना की 2-3 राज्यांच्या निवडणुका संपन्न झाल्या. तमिळनाडूचं आपण पाहिलं राजकारण, पश्चिम बंगालमध्ये देखील पाहिलं. पश्चिम बंगाल जसं आलं ना तसं आठवण होते स्वामी विवेकानंदांची. आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. हल्ली काय झालं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तेवढ्या परिसराच्या असोसिएशन बनल्यात, आपण तिथंच खेळतोय आणि मग आपली जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी वाढत नाही. त्यामुळे मोठ्यात मोठ्या संघाबरोबर खेळा, तिथे तुमचं पोटेन्शियल सिद्ध होईल. कदाचित ते सांगणारा हा सामना आहे. आणि आता गोलंदाजीला इथून होईल सुरुवात. गणेश जाधव आलेत. पहिलं षटक. ढवळेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज ठाणे संघाचं प्रमोशन करतोय. बॅटिंग करता अजय भस्मा आणि मोहन पारधी ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. मॅचला होतीये सुरुवात आणि इथून मात्र धुरंधर गोलंदाज गणेश जाधव. पहिला बॉल. पहिला चेंडू मैदानामध्ये आपण पाहू शकता. गणेश जाधव पहिल्या बॉलवरती मागे सरकले, वाट पाहिली आणि त्याच्यानंतर आता वाट दाखवली आहे कव्हरच्या दिशेला. मोहन पारधीच्या बॅटमधून ब्रँडेड चौका. थँक्यू डीजे. कदाचित गुंडप्पा विश्वनाथ देखील हा फटका पाहत असते ना तर थोडासा त्यांनी देखील प्रशंसा केली असते. इतका टेक्निकली साऊंड स्ट्रोक पहिल्याच बॉलवर मोहन पारधीनं इथं लगावल्या. 4 धावा. 50 धावसंख्येचं समोर टार्गेट आहे, त्यातल्या पहिल्या 4 धावा धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. पहिल्या 4 बनल्यात. त्याच्यानंतर बरोबर प्रत्युत्तर मी ही ठाणे टीम कडून खेळतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहाल गणेश जाधव दर्शवतोय आणि परतीचा प्रवास. फलंदाज तंबूच्या असलेला मोहन पारधी हिट्स अ पॅव्हिलियन. विकेट.
गणेश जाधवनं केलेला पलटवार हे सांगून जातोय की रायगड कर्जत खालापूरमध्ये सर्वाधिक रजनी स्पर्धा बाहेरून येऊन जिंकणारा आमचा संघ का ठरला, त्याचं उत्तर तो त्याच्या प्रात्यक्षिकातून देतोय. मी बऱ्याचदा म्हणतो की ॲक्शन शुड बी स्पीक लाऊडर दॅन वर्ड. शब्दापेक्षा कृती जास्त बोलली पाहिजे आणि तेच काम इथे गोलंदाज गणेश जाधव करतोय. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. सध्या पारडा आता मात्र जड झालंय त्या ठाणे संघाचं. येणारे उर्वरित आता चेंडू असणार आहेत ते 28 आणि विजयाकरता अजूनही 46 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांना आता जागा सोडू नका, कारण मैदानाच्या आतमध्ये हा सामना भरपूर रोमहर्षक होणार आहे. कारण आपण बघू शकताय दोन्ही टीम्स खरंतर खूप चांगल्या आहेत आणि दोन्ही टीम्स आपण बघू शकाल आमने सामने खेळत असताना अनेकदा अपयशस्वी राहिलेत, अनेकदा यशस्वी राहिलेत. पण आज या सामन्यामध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कोण विजयाची मोहर झळकवणार याबाबत हा सामना सुरू आहे. 50 धाबेचा पाठला सुरू आहे. जिथे आपण पाहाल पहिल्या बॉलवरती चौकार, आलेली विकेट आणि आता फलंदाजीसाठी प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोहपाडा अगदी या गावचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये रायगड टीम कडून खेळत असताना. हो, गती भरपूर आहे, गती भरपूर आहे, पण मैदानावरती केलेली चुकी आणि त्यामध्ये झालेला पश्चाताप ठाणे टीमला जरूर इथून महसूस करायला मिळेल. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, आपण पाहू शकाल 22 मधून चौका. फ्लक्स ज्याचे स्ट्रॉंग त्यांनीच फर्स्ट स्लिप पासून तर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षण करावं. थोडेसे रिफ्लेक्सेस फार कमी पाहायला मिळाले. कमी गतीनं वाकला खेळाडू आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या हे रायगड संघाला झालेला आहे. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. कनेक्ट संघाची टोटल पोहोचली आहे ती 8. गोलंदाजीच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम इथे मात्र केलंय त्या क्षेत्ररक्षकांनी. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. स्वैर चेंडू घोषित केलाय. पंच राजेंद्र भोईर सर, रायगडातील एक नामवंत पंच म्हणून त्यांची ओळख आहे. नितेश भोईर सर आमच्या सोबत आहेत, जे गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. आणि आपले तिसरे ऑफिशियल आदरणीय मंदार सर, डोळ्यात अक्षरशः मी तर म्हणेन की डोळ्याचे पातील लवती न लवती निर्णयावर अगदी अचूकता त्यांची आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. फटका दर्जेदार आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. दाखवलेत इथे मात्र रात्री तारे. बॉल चाललाय 7 धावांसाठी. ठोकलाय षटकार. असं वाटतंय ठाणे संघाला इथून आता खूप मोठा संघर्ष करावा लागेल. हो, अजून एक. वा भाई वा. अगदी तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय, पण तिथे क्षेत्ररक्षण हे भरपूर ऍब्सोल्युटली ब्रिलियंट जे होत असताना आपण बघाल विकेट. तिचे प्रयत्न इतक्या उंचीचे ठेवा की कधी कधी नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावं लागेल हे सांगणारा हा झेल होता. काय दर्जेदार झेल टिपलाय. त्या खेळाडूचं नाव, त्या क्षेत्रात जो खेळाडू होता त्याचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. ऋषिकेश होते त्या क्षेत्रामध्ये. मिस्टर ऋषिकेश मुकणे, मॅन फ्रॉम खरवई, बदलापूर परिसरातील हा खेळाडू आहे. त्यानं टिपलाय हा झेल. अचंबित करणारा ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात ऑन स्क्रीन. आमचे टेक्निकल मॅन मिस्टर निशांत बागडे देखील आमच्या सोबत आहेत. आणि केटीसी म्हटल्यानंतर एक ब्रँडेड आणि तितकंच पारदर्शक हे लाईव्ह टेलिकास्टिंग. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं गेलं आणि पहा अचानकपणे शेवटच्या क्षणी प्रयत्न करत असता अगदी शेवटच्या क्षणी ज्यानं अतोनात प्रयत्न केले, झेल टिपलाय. कौतुक व्हायला पाहिजे खेळाडूंचं देखील आणि विशेषतः क्षेत्ररक्षकांचं कौतुक व्हायला पाहिजे. चला वळूयात आपण मैदानाच्या आत. गणेश जाधवचं हे पहिलं षटक. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 5. उर्वरित 2-1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती आहे. विजयाकरता अजूनही 35 धावांची गरज आहे. अविनाश आलेत. मिस्टर अविनाश वाघ, मॅन फ्रॉम वाघाची वाडी, सध्या बॅटिंग करण्याकरता रायगडाला तारण्याकरता क्रीडांगणावरती.
बॅटची लिडिंग एज आल्या पावली माघारी परतावं लागेल. शून्याचा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. मिस्टर अविनाश वाघ हॅज टू डिपार्ट. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही. बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. थँक्यू डी साहेब. सामना इथून आता बदलला जाईल. खेळपट्टीवरती आपण बघाल ठाणे संघाने आता महत्त्वाच्या विकेट काढलेल्या आहेत. जवळजवळ 3 फलंदाज इथे बाद झालेले आपण बघाल. रायगड टीमचे म्हणतात ना, आयुष्याचा प्रवास हा कधीच ठरवून करायचा नसतो, कारण वेळेनुसार माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखही येतात आणि सुख येतात. आणि या सामन्यामध्ये आपण बघाल वाटत होतं जिथे स्टार्टिंग चांगली दिली मोहन पारधीने, मोहनला बाद व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रशांतने तिथे चांगला खेळ दर्शवला आणि त्यातल्या त्यात आपण बघू शकता अविनाशाला अविनाशी बाद होतोय. आणि हा सामना इथून असं वाटेल की आता इथून बदलला जाईल, कारण ठाणे टीमला एका ओव्हरमध्ये 3 विकेट मिळाल्यात. स्कोरबोर्डवरती आपण पाहाल बॅटिंग करत असताना रायगड संघ बघायला मिळतोय 15 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. 15 धाबा दाफलकावरती आहेत. नवीन बॅटर खेळपट्टीमध्ये आता इथून प्रवीण वाघमारे मॅन फ्रॉम उरण आणि त्याचबरोबर जॉन्टी उर्फ जॉन्टी या नावाने करतात सुप्रसिद्ध असलेले खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल होत आहेत. मॅच बघायला मजा येणार आहे. प्रेक्षक देखील आहे त्या जागेवरती मैदानाच्या दिशेने सामना बघतात, कारण त्यांना माहिती आहे हा सामना ठाणे वर्सेस रायगड आहे आणि नेहमीच दोन्ही संघ हे तुल्यबल आपल्याला बघायला मिळतील. येस, जॉन्टी वाघमारे आलेत. आणि उरण तालुका म्हटल्यानंतर एका गोष्टीचा मी वारंवार उल्लेख करतो की पहा, रायगड आणि ठाण्याचा सामना आपण पाहत होतो. मुळेखंडचा खेळाडू क्रीडांगणावरती होता जीवित म्हात्रे आणि त्यानं ज्यावेळी 24 पाहिजे होत्या त्यावेळी रायगडाला जिंकवलं होतं 4 षटकार मारून. म्हणजे उरणच्या मातीमध्ये एक वेगळी ताकद आहे. कदाचित आता अशा अपेक्षा ज्या आहेत त्या जॉन्टी वाघमारेकडनं आहेत. हा जर विभाग पाहिला प्रकाश आपण, तर इथून मुरबाडपासून जी भूमी आहे ही संघर्ष योद्ध्यांची भूमी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आदिवासी समाजासाठी भगवान बिरसा मुंडांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. राघोजी भांगरेंचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. नाग्या कातकरी ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती केली. आणि तसंच आपण मुरबाड कर्जतमध्ये आहोत. म्हणजे हिराजी गोमाजी पाटील असतील आद्य क्रांतिकारक. तदनंतर यस, वळूयात मैदानाच्या आतमध्ये. फटका दर्जेदार आहे. फुलटॉस बॉल पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. मनगडाच्या ताकदीचा इथे केला जातोय वापर. झेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. अरे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे. येस, आपण चर्चा करत होतो की हिराजी गोमाजी पाटील आणि वीरभाई कोतवाल या दोनही वीरांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जे पत्करलेलं सार्वभौमत्व, जनरल हॉलनं केलेला गोळीबार आणि सिद्धगडाच्या पायथ्याशी आलेलं त्यांना वीरमरण, फार मोठी सशस्त्र क्रांती झाली. इथे रक्ताचे पाठ वाहिले आणि त्यानंतर या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. हे विसरून चालणार नाही. आत्ताची तरुण पिढी कदाचित मोबाईलमध्ये गांगरली आहे, परंतु आपल्या पूर्वजांना आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल, तरच काहीतरी घडू शकेल. इथून मात्र वळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल चेक करावं लागेल आणि निश्चितच गोलंदाजांनी थोडीशी सरशी इथे दाखवली आहे. जितेंद्र शेंडे आलेत. परताव्याची साथ देण्याचा प्रयत्न ठाण्याकरता तो जरूर करतोय. आणि इथून मात्र 3ऱ्या चेंडूचा खेळ डॉट बॉल. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बॉल तयार. फटका फसलाय. कर्विलिनियर मोशन घेत बॅकवर्ड लेग स्लिपचा खेळाडू थोडासा मित्र म्हणेन की कमी प्रिपेअर होता, लेट प्रिपेअर झाला, कमी टेक ऑफ घेतला आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. याआधीच आपण चर्चा केली होती, पहिल्यांदा क्रिकेटमध्ये कसं व्हायचं, एखाद्या खेळाडूला लपवायचं आहे तर मग त्याला स्लिपला किंवा डीप थर्डमॅनला लपवा. परंतु आता क्रिकेटमधल्या परिभाषा बदलल्यात. ज्या खेळाडूचे स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस त्यालाच फर्स्ट स्लिपला ठेवा, ज्या खेळाडूचे स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस त्यालाच तुम्ही पॉईंटमध्ये ठेवा आणि त्यावर देखील आपण चर्चा जरूर करू. बॉल तयार. कमी गतीचा बॉल होता. बॅटचा फेस लेट ओपन केला. आता चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन इथून मात्र ठाणे संघ करतोय जरूर. जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू, त्याच्या नावानं जागा ओळखली गेली पॉईंट. ज्यावेळी त्यांची शस्त्रक्रिया आणि त्यांचा ॲनालिटिकल केस स्टडी सॅम्पल जेव्हा केलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की त्या सायनॉप्सिस गॅपमधले त्यांचे रिफ्लेक्सेस फार स्ट्रॉंग होते, म्हणून कदाचित जॉन्टी रोड्सच्या ज्या रिफ्लेक्सेस ॲक्शन होत्या त्या क्षेत्ररक्षणात जास्त तरबेज पाहायला मिळायच्या. या गोष्टीचा संदर्भ आपल्याला इथे देता येऊ शकेल. इथून मात्र आणखीन एक वाईट बॉल
जो धाव फलकावरती एक्स्ट्रा स्वरूपात कनेक्ट केला जाईल. संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 25 अंकावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण बघू शकता इथे सध्या गोलंदाजी करत असताना जितेंद्र शेंडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ स्कोरबोर्डवरती आपण बघाल 25 धावा ज्या बघायला मिळतात. म्हणजे सामना अजूनही जर पाहायला गेलं तर येणाऱ्या काही चेंडूमध्ये 25 ची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच इथून अजूनही बनेल. बट त्यासाठी ठाणे टीमला इथून अधिकचे डॉट बॉल्स वापरणं गरजेचं आहे. बट तसं होऊन देणार नाही, कारण समोर रायगड संघ म्हटला मग मगाशी निखिल सरांनी उल्लेख केला की क्रिकेटची पंढरी म्हणून रायगड जिल्ह्याला नेहमीच ओळखलं जातं. वन शॉट सिंगल प्लस वन शॉट म्हणजेच एक धाव मिळेल या बॉलवरती. आणि सामन्यामध्ये आपण पाहताय स्कोरबोर्डवरती बॅटिंग करणाऱ्या रायगड टीमच्या 26. निश्चितच प्रकाश, याआधी देखील आमच्या बऱ्याच सामने चौथ्या दिवसाचे सुरू व्हायच्या आधी चर्चा झाल्या बऱ्याच. म्हणजे 2014-15ला ज्यावेळी इथे पारगाव संघ यायचा, जेव्हा इथे एसएन स्पोर्ट्स दिगोडे खेळायचा, सावळेश्वर सावळेसारखा संघ, सादिकबाग तळोजा असेल किंवा मग दापोलीसारखा संघ असेल, क्रिकेटचा वेगळा पटल तुम्हाला पाहायला मिळायचा आणि प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळायचं. अनेक स्पर्धा आहेत नितेश. खरं तर चांदईचेच नितेश भोईर आमच्या सोबत आहेत. चांदईचा विश्वचषक म्हणून गणली जाणारी स्पर्धा आणि तिथे ठाणे पालघर रायगडातील मातब्बर संघ अनेकदा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. क्वालिटी सोबतच गुणवत्तेचा जो संगम होता तो कर्जत क्रिकेटनं कायम आणि वारंवार दाखवला आहे. इथे वळूयात मैदानाच्या आत. 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक. विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. ऑलमोस्ट आपण पाहू शकतायत 18 चेंडू आणि 24. चला नेक्स्ट मॅच आपण बघाल मुंडेवाडी विपक्षात ताडवाडी हे दोन संघ असतील. दोन्ही टीम्स कॅप्टन या. आपण टॉस लगेचच करून घेतोय. जो रेग्युलर शेड्यूल आपण बघाल त्या शेड्यूल मधला दुसरा सामना असेल. प्रेक्षणीय लढत मैदानामध्ये आपण अगदी बरोबर बघाल. मॅच अजूनही बॅलिंग क्षेत्रामध्ये दिसते, कारण आपण बघाल ओपनर ऑर्डरचा फलंदाज अजय बसमा अजूनही खेळतोय. त्याच्या सोबतीला तिथे आपण पाहतायत खेळपट्टीच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जॉन्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या गोलंदाजीमध्ये चेंजेस केले ठाणे टीम कडून. आपण पाहाल गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश मुकणे दाखल होत आहेत. पहिला चेंडू डॉट. सामना बदला जाईल. बघा, अनेक क्रीडा खेळाडूंचे फॅन्स आपण पाहिले, परंतु आयोजक आदरणीय अमरदादांचा फॅन्स देखील इथे सेल्फी घेत असताना आपण पाहतो. चांगला बॉल वळवून टाकला अक्षरशः. कटर कॉम्बिनेशन. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. ऋषिकेश आलेत. पहिला चेंडू इथून मात्र त्यांनी टाकलाय. हा डॉट. फार मोठ्या अशा अपेक्षा आहेत. खरवईचा गोलंदाज आहे. या षटकातला पुढचा बॉल. 2 चेंडू त्यानं डॉट टाकलेत आतापर्यंत. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. लोअर फुल टॉस उडवलाय. फ्लिक केलाय बॅट पॅड मधून. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या स्क्वेअर लेगला स्वीप केला बॉल आणि कदाचित आता हा फटका रोहित शर्मानं देखील पाहिला असताना तर त्यानं देखील कौतुक केलं असतं. इतका दर्जेदार स्ट्रोक सजवलाय. फुलटॉस होता, त्याच्या वेगाचा वापर केला, सरळ वळवला बॉलला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय. 6 धावांसाठी षटकार. संघाची टोटल पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. इथे पहा ऑन द राईज ऑन द अप एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. टेक्निकली प्रूव्हन स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका. चौकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळा. थँक्यू. मुंडेवाडी आणि ताडवाडी संघ चला टॉस करण्याकरता आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची टोटल पोहोचली आहे रायगडाची 50 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावसंख्या धावफलकावरती आहे. विजयाकरता अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. निम्म्य तो अंतर इथून आता चेसिंग करत असताना गाठलेले आपण बघाल रायगड टीमने. सामन्यामध्ये आपण पाहता स्पेशली अजय बसमाच्या बॅटमधून या सामन्यामध्ये चांगला खेळ जो आपण पाहिलेला आहे. आता हळूहळू ठाणे संघ जो टेन्शन मध्ये जात चाललाय. समोर आपण पाहाल गोलंदाजी करत असताना ऋषिकेशचा चेंडू खूप चांगला आहे. कटर बॉलचा वापर जो सध्या मैदानामध्ये अजय बसमा समोर गेला. निर्धाव चेंडू जो बघायला मिळतोय. मॅच अजूनही बनेल, कारण क्रिकेटचा खेळ म्हटला मग अनिश्चिततेने भरभरून असणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. आणि सध्या हा सामना बेस वर्सेस बेस बघायला मिळतोय. हाही चेंडू जबरदस्त उलकावणी दिली
बॅट्समन अजयला आणि समोर आपण पाहताय षटक तिसरं संपतंय स्कोरबोर्डला. आपण बघाल 50 धाबेचा पाठला करत असताना रायगड संघ 36 वरती पोहोचला. आता 12 बॉल 34 धाबा. का वाटतं निखिल सर? टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक थँक्यू. हे गाणं ज्या सिंगरनं बनवलंय ना, अजय गायकवाड असल या परिसरातला तो सिंगर आहे आणि महाराष्ट्रातला अत्यंत गुणी नामवंत सिंगर म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. जेवढी पण गाणी बनवली आहेत सगळी फुल टू टॉप लेवल अगदी फेमस झालेत आणि खरं तर आमच्या भिवंडी ठाणे परिसरात त्याची प्रसिद्धी काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे निश्चितच आदरणीय नारायण दामसे साहेबांवर देखील जे गाणं त्यांनी बनवलंय या सभापती चषकावरती अजयला सलाम आहे. कदाचित ही कलाकारांची भूमी देखील या रायगडाच्या भूमीकडे पाहिलं गेलं. 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. रायगडाला हा सामना जिंकण्याकरता मी बऱ्याचदा पडतो की हार मानणं ज्या क्रिकेटच्या रक्तात नाही त्या क्रिकेटचं नाव आहे रायगडचं क्रिकेट. आणि आता रायगडचं पारडं देखील जड आहे. इथून मात्र गोलंदाज तयार. गोलंदाजी माकवर चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी करता आला. 12 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. सुनील आलेत. ठाणे संघाचं प्रतिनिधित्व ते इथून करतील. सुनील शिंदे मॅन फ्रॉम सुनील शीद मॅन फ्रॉम बदलापूर साफेवाडी. बॉल तयार. सुपर बॉल. वेगावर स्वार झाला होता. अपेक्षेपेक्षा उंची खाली राहिली चेंडूची आणि त्याचा फायदा इथून गोलंदाजाला होईल. 11 बॉल शिल्लक आहेत आता आणि विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. एखादा चमत्कारच ठाणे संघाला या मॅच मध्ये विजयाच्या परताव्याची साथ देऊ शकेल. आणि ऑलमोस्ट निखिल सर हे षटक भरपूर महत्वाचं असणार आहे कारण या ओव्हरमध्ये टॉस पर्सेंटेज चांगले वापरले तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल हा सामना अंतिम ओव्हरपर्यंत पोहोचू शकेल. पण याच ओव्हरमध्ये जर आक्रमण धारली मग हा सामना रायगड संघाकडे राहील. पण सध्या आपण पाहताय गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती आपण बघाल बरोबर सुनील शिदा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. रिस्की सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये सध्या इथून कंप्लीट केली जाते आहे. सामन्यामध्ये आपण जरूर बघताय 50चा पाठला सुरू आहे. आतापर्यंत रफ अँड टफ हा मुकाबला खेळपट्टीवरती आपण एन्जॉय करतोय. कदाचित गाफील राहणं किती धोकादायक ठरू शकतं. 1 धावेची किंमत काय हे त्यांना जाऊन विचारा ज्यांनी त्या एका धावसंख्येने सामने गमावलेत. लाखो रुपयांची पारितोषिकं गमावली आहेत आणि अनेक विश्वचषक देखील गमावताना एका धावेनं आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. 1999च्या विश्वचषकाचा दाखला मी देईन जिथे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा सामना. आता 2019चा विश्वचषक न्यूझीलंड आणि इंग्लंडचा सामना. कदाचित या गोष्टीला इथून खेळाडूंनी लक्षात ठेवावं लागेल. आणि आता देखील गाफील राहिल्यानंतर ठाणे संघानं गमावलेली एक सिंगल जी स्ट्राईक रोटेट झाली आणि ती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतरचे परिणाम हे देखील आता आपल्याला पाहायला मिळतील. सुनील शीद 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. ताकद लावतोय ठाणे संघाच्या बाजू करता किंवा ठाणे संघासाठी. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल घेऊन फुल टॉस पाठवलाय समोर. इथे पहा कदाचित फटका फसला. वेगानं बीट केलं फलंदाजानं आणि फटक्याचा इम्पॅक्ट मात्र मैदानाच्या 360 अंशाच्या बंदिस्त वर्तुळाच्या आत राहिला. बॅट्समन आउट. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई And the challenge given to the umpire's call for on above the west. कमरेच्या वर बॉलचं लँडिंग आहे की नाही यासाठी इथे मात्र आव्हान दिलं गेलंय अर्थातच फलंदाजाकडनं. पॉकेटचा डेप्थचा वापर करतोय फलंदाज. चेंडूचं इमर्जिंग इम्पॅक्ट लाईनच्या आत आहे त्यामुळे इट्स अ फेअर बॉल. कमरेच्या खाली चेंडूचं जे डिलिव्हर्जन आहे त्याची जी इम्पॅक्ट लाईन आहे ते खरं तर त्याचं लँडिंग जे आहे बॉलचं हे सगळं करू. थांबा जरा. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे.
याआधी देखील ठाणे आणि त्याच्या विपक्षात रायगडाचा सामना आपण याच विभागात पाहिलाय. तिथे देखील सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आणि तिथे ठाणे संघानं त्यांच्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं होतं. कदाचित आज देखील त्या क्षणचित्रांना पुन्हा ऍक्शन रिप्ले दिला जाईल का, कारण 3 बॉलचा खेळ सुनील शीदनं संपवलाय. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 37. 9 चेंडू शिल्लक आहेत विजयाकरता. 13 धावसंख्येची गरज आहे. मॅचचा थ्रिलर पुन्हा एकदा ऑन. आणखीन एक डॉट. इथे मात्र निर्धाव चेंडू. व्हॉट अ मॅच. कदाचित तुमच्या प्रयत्नांची उंची इतकी ठेवा की नशिबाला जिथे झुकावं लागेल. हे कारनामा, हे कर्तृत्व इथे मात्र गोलंदाज आता सुनील शी दाखवतोय. 4 चेंडू त्यांना फेकलेत. धावा खर्च केल्यात फक्त एक सिंगल आणि एक महत्वपूर्ण विकेट. 8 चेंडू विजयाकरता 13 धावा. बॅटची कडा आणि इथे मात्र यष्टी रक्षकांना सगळ्यात मोठी चुकी केली आहे. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतीये रायगड संघाला एक संजीवनी. चौकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन. सब त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर. मत भागो तुम कुछ किए बिना. जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जी मेहनत केली होती गोलंदाजानं, त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम यष्टीरक्षकानं केलं एवढं मात्र निश्चित आहे. इथे वाईट बॉल. वाईडच्या मदतीनं धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 42. विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सुनील शीद पुन्हा एकदा तयार. 8 धावेची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये आपण पाहिलं शुभम नाईक मिस्टामिंग येणार का मॅचची सर्वाधिक चांगली विकेट. आणि आता सामन्यामध्ये आपण बघताय मॅच रंगलाय आणि बरोबर इथून मॅच मध्ये महत्वाची विकेट. बॅट्समन शुभम आउट. येस, शुभमची विकेट इथे मिळतेय. आपण त्याच करता म्हणतो ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी दाना लेकर कई बार दीवार पर चढ़ती है, कई बार फिसलती है, फिर भी उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावे लागतील ठाणे संघाला देखील. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे आणि याच 8 धावा आता क्रुशल ठरल्यात. कोण ठरणार या ठाणे आणि रायगडाच्या मॅच मधला विजयश्री, विजयाचा बादशाह. येणारे 6 चेंडू ठरवतील शेवटचं षटक. तो सोडलेला चौकार कदाचित या मॅच मध्ये किती इम्पॅक्ट करेल, परंतु जे झालंय ते विसरून जा. जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा आणि निरंतर प्रयत्न करत राहा. कदाचित शौर्याची येणारी पहाट तुमची असेल हे सांगणारा हा सामना आहे. एका बाजूला ठाणे आणि त्या विपक्षामध्ये रायगड. हो, जबरदस्त मॅच. खेळपट्टीवरती आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये वाटतही नव्हतं की गोलंदाजी करणारा ठाणे संघ इथपर्यंत हा सामना पोहोचवेल, परंतु मॅच मध्ये प्रयत्न केले आणि आता सामना पोहोचलाय. बरोबर आपण बघतायत हाय व्होल्टेज रूम मध्ये जिथे आपण पाहताय 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 8 धावेची आवश्यकता. म्हणतात ना समुद्रांच्या लाटांना घाबरून आयुष्याची नौका ही कधी पार होत नाही आणि जो मेहनत करतो त्याची कधीच हार होत नाही. शेवटपर्यंत मेहनत या सामन्यामध्ये सुरू ठेवली आहे गोलंदाजी करत असताना ठाणे टीमने आणि आता प्रेक्षकांना इथून आता आवडेल असा सामना बघायला मिळतोय. 6 बॉल 8ची गरज. गोलंदाजीमध्ये आपण पाहाल चर्चा केली आणि आता सध्या ऑन बॉलिंग मार्कवरती विशाल शेंडे इथून गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. काय म्हणाल निखिल सर, मॅच तर रंगलाय बट ठाणे टीम बद्दल तुम्ही काय सांगू शकताय? पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑनला दिली आहे पहिली मानवंदना. विशाल शेंडेच्या विरोधात चढवलंय पहिलं आक्रमण. कदाचित मुळशी पाटण चित्रपटातला डायलॉग आपल्याला आठवला असेल की उगा झाडाच्या फांद्या तोडत बसू नका, सरळ खोडावर गाव घाला. आणि ते काम इथे फलंदाजानं केलंय. शुभम नाईक, येस, जॉन्टी वाघमारे होते, त्यांनी ठोकला इथे षटकार. 6 धावसंख्या. आता 2 धावांची गरज आहे. आणखीन एक धमाका होईल का? लॉंग ऑनला इट्स अगेन आउट ऑफ द पार्क. या 2 बॉल वरती इतिहास रचलाय रायगडानं. मी आधीच उल्लेख केला होता
की पराभवाचा वचपा जरूर रायगडकर काढतील आणि ते काम इथं मात्र रायगडच्या खेळाडूंनी केलंय. सामना जिंकलाय. अर्थातच टीम रायगड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ठाणे संघ दर्जेदार तुमचं देखील कौतुक आहे, परंतु ज्या चुका केल्यात चालू आहे राजेंद्र सर, त्याचा टॉस चालू आहे, त्या देखील येस होणार, सगळं काही होईल. चला थोडंसं कोऑर्डिनेट करा प्रत्येक खेळाडूनं. टॉस केला जातोय यानंतरच्या लढतीचा, जिथे एका बाजूला मुंडेवाडी आणि ताडवाडी संघाच्या दरम्यान जी नाणेफेक इथे मात्र केली जाते. क्षेत्ररक्षण विचार करावा लागेल ठाणे संघाला. क्षेत्ररक्षकानं ज्या पद्धतीने ते बॅकफुटवर आलंय. चला टॉस केला जातो. आपण बघू शकाल ताडवाडी विपक्षात मुंडेवाडी या दोन टीमच्या दरम्यान आपण बघाल नारायणजी डामसे प्रतिष्ठान व जगावदे क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित ही सभापती चषक ही स्पर्धा प्रेक्षणीय सामना जिंकला. रायगड टीमने पराभवाच्या छायेत जावं लागलं ठाणे संघाला, पण आपण पाहू शकतायत मैत्रीचं नातं हे जरूर दोन्ही टीमच्या माध्यमातून जे जोपासलं जातं. सेकंड जो सध्या कन्फर्म होतोय आणि आता रेग्युलर पोल मधला सामन्याचा टॉस झालेला आहे. ताडवाडी टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. पण पाहता फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन